नमस्कार साथियों, थैंक यू आप सबका हमसे जुड़ने के लिए। और मैं माफी चाहती हूँ, शुरू में कुछ टेक्निकल डिफिकल्टी के कारण हमें थोड़ा सा देर लगा ये सेशन शुरुआत करने में। बट आप सब ने हमें समय निकाला और इस सेशन के लिए ज्वाइन किया, उसकी वजह से मैं पूरी टीम की तरफ से आप सबका धन्यवाद करती हूँ। मैं स्पेशल थैंक यू करना चाहती हूँ हमारे कुछ स्पेशल गेस्ट का जो आज हमें ज्वाइन कर रहे हैं। जो दर्शक हमें ज्वाइन कर रहे हैं इस सेशन में, स्पेशली वो लोग जो हमें अपने परिवारों के साथ ज्वाइन कर रहे हैं। सो एक बार फिर से हम सबकी तरफ से आप सबका स्वागत है फैक्टशाला की इस वेबकास्ट सीरीज में, जिसमें हम चर्चा करेंगे कि कोरोना के इस दौर में कैसे हम इंफॉर्मेशन ओवरलोड को हैंडल कर सकते हैं। यानी कैसे जान सकते हैं ये जो बहुत सारे मैसेजेस और पोस्ट कोरोना से रिलेटेड हमारे पास आ रहे हैं, चाहे वो क्योर्स के बारे में हो, सिम्टम्स के बारे में हो, प्रिकॉशंस के बारे में हो, या लोकल एडमिनिस्ट्रेशन हमें क्या करने को कह रही है, क्या नहीं करना है बता रही है, उस सब के बारे में कैसे जाने कि क्या सही है क्या नहीं है, क्या वाकई में कौन सी ऐसी जानकारी है जो हमें अपने रिश्तेदारों को, हम अपने निजी सर्कल्स में पास ऑन कर सकते हैं, वो सेफ है, क्या सच है और क्या अफवाह है। इस सब सवालों के बारे में जानने के लिए हमारे साथ आज हमारे कुछ प्रख्यात स्पीकर्स जुड़ रहे हैं जो इसके बारे में चर्चा शुरू करेंगे और आपसे मराठी में बात करेंगे। मेरा नाम सुरभि मलिक है और मैं इंटरन्यूज में प्रोग्राम डायरेक्टर हूँ। फैक्टशाला हमारा एक न्यूज और इन्फॉर्मेशन लिटरेसी प्रोग्राम है जो हमने google.org और गूगल न्यूज इनिशिएटिव की सहायता से और डेटा लीड्स के साथ लॉन्च किया है। मैं आपको शुरुआत में, बिफोर आई हैंड इट ओवर टू माय स्पीकर्स, कुछ देर आपको इस प्रोग्राम के बारे में बताना चाहती हूँ कि हमने क्यों ये चर्चा आपके साथ करना जरूरी समझा। आई एम श्योर आप सब मेरे साथ अग्री करेंगे कि इंडिया में हमारे लिए ये जो मिस इन्फॉर्मेशन की प्रॉब्लम है ये नई प्रॉब्लम नहीं है। ये जो सुनामी ऑफ इंफॉर्मेशन से हम लोग जूझ रहे हैं ये हम काफी समय से देखते आ रहे हैं। इलेक्शन के टाइम पे भी हमने देखा, 2017-18 में भी कई सारे ऐसे इंस्टेंसेस हुए जब हमने देखा कि फर्जी अफवाहों की वजह से कुछ प्रॉब्लम्स हुई, कुछ लोगों की जानें गई। इनफैक्ट आप सब लोग शायद जानते होंगे कि इंडिया, भारत विश्व में सेकेंड लार्जेस्ट इंटरनेट पॉपुलेशन है। हम सब लोग बहुत नए तरीके से अब इंटरनेट को एक्सेस करते हैं, इंफॉर्मेशन को एक्सेस करते हैं। जैसे पहले शायद हम सिर्फ अखबार या टीवी पे डिपेंड करते थे, अब ऐसा नहीं है। तो हमारे इंफॉर्मेशन को एक्सेस करने के तरीके बहुत बदल गए हैं। इसी सब को देखते हुए हम कोशिश करेंगे कि अपने फैक्टशाला प्रोग्राम के तहत आप सबको बता सके कि कैसे आप फर्क कर सकते हैं न्यूज में, व्यूज में, ओपिनियंस में और फर्जी खबरों में, और कैसे आप पता कर सकते हैं कि कहाँ आप वो ट्रस्टवर्दी और क्रेडिबल इंफॉर्मेशन पा सकते हैं जो आपको चाहिए, जो जानकारी कोरोना से रिलेटेड या किसी और टॉपिक से रिलेटेड आपको चाहिए, वो कहाँ आपको मिल सकती है। कैसे आप इन जनरल ये जो इन्फॉर्मेशन ओवरलोड से हम सब लोग सब्जेक्टेड हैं उसको हैंडल कर सकते हैं और रियली चार्ज ले सकते हैं इन्फॉर्मेशन का जो आप कंज्यूम करते हैं, ताकि आप सही डिसीजंस अपने लिए ले सकें। जैसे मैंने आप सबसे बात करी कि इंफॉर्मेशन इंफॉर्मेशन ओवरलोड के इस दौर में वापस बहुत सारी ऐसी जानकारी होती है जो हम सोचते हैं कि जरूरी है हमें अपने साथियों को, अपने चाहने वालों को देने के लिए। फैक्टशाला के इस प्रोग्राम में हम कोशिश करेंगे ये चर्चा जारी रखें आप सबके साथ। तो जैसे मैंने बताया कि हम सब जानते हैं कि मिस इन्फॉर्मेशन की ये जो प्रॉब्लम है ये एसेंशियली हमारी सोसाइटी में सोशल हार्मनी को इरोड करती है। कई बार बहुत सारे हेट क्राइम्स इससे रिलेटेड हुए हैं। सो फैक्टशाला में जो हमारी टीम है वो ये महसूस करती है कि इस समय आप सबसे इस चीज के बारे में चर्चा करना बहुत जरूरी है, ताकि आप खुद अपने लिए ये बात जाने कि जो भी मैसेज या इन्फॉर्मेशन आप पढ़ रहे हैं वो सही है या नहीं है। ये कुछ ऐसे इंस्टेंसेस हैं जो मैं आपसे शेयर कर रही हूँ। 2017 और 18 में काफी सारी बार ऐसी कुछ खबरें आई जिनमें अफवाहों के कारण, कई कबार चाइल्ड किडनैपिंग रूमर्स के कारण कुछ लोगों की जाने गई क्योंकि मॉब पैरानोया हुआ या उनकी मॉब लिंचिंग्स हुई, कुछ अटैक्स हुए उनके ऊपर। और इलेक्शंस के दौरान भी हमने देखा बहुत सारी ऐसी चर्चा हुई। तो एसेंशियली पिछले कुछ मैं बोलूँ पिछले एक दशक में बहुत बदल गया है हमारा इंफॉर्मेशन को एक्सेस करने का तरीका। स्पेसिफिकली पिछले कुछ सालों में तो बहुत ही ज्यादा बदल गया है। और उसमें जो एक बड़ी प्रॉब्लम हम सबके सामने हम फेस कर रहे हैं वो ये है कि फेक न्यूज ना ही सिर्फ हमें गलत चीजों पे, जिसको हम मिस इन्फॉर्मेशन या फेक न्यूज बुलाते हैं, ना ही सिर्फ हमें गलत चीजों पे विश्वास कराने पे मजबूर करती है, बल्कि हमें सच्चाई से उतना दूर ले जाती है। यानी हम कैसे एक्सेस कर सकते हैं ट्रस्टवर्दी इंफॉर्मेशन, हम बहुत क्लाउडेड हो जाते हैं, हमें नहीं पता चलता कि कहाँ हम एक्सेस करें। इन सब के बारे में चर्चा हम अपनी जारी रखेंगे। स्पेसिफिकली कोरोना के दौर में हम सब जानते हैं बहुत सारे ऐसे इंस्टेंसेस हुए हैं जब ना ही सिर्फ हमें अपने आप को कोरोना वायरस से बचाना है बल्कि मिस इन्फॉर्मेशन वायरस से बचाना है। तो कैसे इंफॉर्मेशन हाइजीन हम प्रैक्टिस कर सकते हैं,
यानी कैसी ऐसी आदतें, कैसी ऐसी प्रैक्टिसेस हैं जो हम फॉलो कर सकते हैं, प्रख्यात जर्नलिस्ट से, फैक्ट चेकर से सीख सकते हैं, जो वो लोग खुद फॉलो करते हैं, जिससे हम इस मिस इन्फॉर्मेशन वायरस से बचे रहें। उसके बारे में हम चर्चा अपनी इस वेबकास्ट सीरीज के थ्रू जारी रख रहे हैं आपसे। हमने पिछले दिनों में कुछ सेशंस किए हैं और आने वाले समय में भी कुछ और लैंग्वेजेस में इन सेशंस को ज्वाइन करेंगे। बट लार्जली मैं चाहती हूँ आप हमारे साथ इस लर्निंग जर्नी में भी जरूर जुड़े। फैक्टशाला इंडिया मीडिया लिटरेसी नेटवर्क से आप हमारी वर्कशॉप्स, बूट कैंप्स आने वाले समय में और हम सेशंस ऑनलाइन और इन पर्सन बहुत सारे करने वाले हैं, जिनको आप अटेंड करने के लिए साइन अप कर सकते हैं। और अगर आप चाहें तो आप अपनी टीम्स के लिए, अपनी ऑर्गेनाइजेशंस के लिए, ये प्रोग्राम लार्जली सब अडल्ट टीयर 2 टीयर 3 सिटीज में बहुत ज्यादा हम आने वाले समय में करने वाले हैं। आप हमारे रिसोर्सेज इस प्रोग्राम के बाद भी जो हम आपसे मेल में शेयर करेंगे, कुछ ऐसी छोटी टिप शीट्स जो हमें हमारे स्पीकर्स से, बहुत सारे एक्सपर्ट से मिली हैं, जो हम आपके साथ शेयर करना चाहते हैं, वो सब आप एक्सेस कर सकते हैं हमसे सोशल मीडिया हमारे चैनल्स पे जुड़ के। ये वो सारे शहर हैं एसेंशियली, जैसे मैंने बोला, टीयर 2 टीयर 3 सिटीज, जहाँ पे हम प्राइमरली फोकस करने वाले हैं अडल्ट, विमेन, अंडरसर्व्ड कम्युनिटीज पे। और हम कोशिश कर रहे हैं हम एक कम्युनिटी ऑफ इंफॉर्मेशन लिटरेसी ट्रेनर्स बनाए, यानी वो लोग जो इस मुद्दे पे हमसे जुड़ना चाहते हैं। और अगर आप एक जर्नलिस्ट हैं, एक पत्रकार हैं, मैं जानती हूँ बहुत सारे मीडिया एजुकेटर्स और स्टूडेंट्स भी हमें इस सेशन में ज्वाइन कर रहे हैं, तो अगर आप इसमें एक्टिव पार्टिसिपेशन करना चाहते हैं और अपनी कम्युनिटी में आसपास इस अवेयरनेस को, ये इंफॉर्मेशन हाइजीन की अवेयरनेस को फैलाना चाहते हैं, तो आप हमसे जुड़ सकते हैं। मैंने जो साइन अप लिंक शेयर किया, मेरी कॉलीग शिवाली भी आपसे इस चैट में जरूर आपके साथ वो लिंक और दोबारा शेयर कर लेंगी सेशन के एंड में भी, और हमारे सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स पे भी आप उनको पा सकते हैं। तो हमसे जरूर जुड़िए। मैं हम आने वाले समय में बहुत सारे और प्रोग्राम्स करेंगे जिनमें आप हमारे साथ जुड़ सकते हैं। आप एक्टिव ट्रेनर्स बन सकते हैं अपनी फैमिलीज, अपनी सोसाइटी, अपनी कम्युनिटीज को इस सब के बारे में और अवेयर करने के लिए। अब मैं चाहूंगी सैयद नजाकत, जो फाउंडर और एडिटर इन चीफ हैं डेटा लीड्स के और हमारे साथ इस प्रोग्राम में हमारे को होस्ट हैं, वो आपसे हेलो करें और इस प्रोग्राम के बारे में थोड़ा सा बताएं। सर भी थैंक यू सो मच। बहुत ही अच्छी जिस तरह से आपने बताया कि ये जो फैक्टशाला का जो प्रोग्राम है ये भी स्टार्ट हुआ है, बिकॉज जो कोविड की सिचुएशन बनी है इसमें हम फिजिकल ट्रेनिंग नहीं कर पा रहे हैं, जा नहीं सक रहे अभी कहीं पे जा सकते हैं, तो हमने सोचा क्यों ना हम एक ऑनलाइन मीडियम से आपसे जुड़े और एक बातचीत का दौर स्टार्ट करें कि कितनी इम्पोर्टेंट ये बात है कि हम इंफॉर्मेशन जो कंज्यूम कर रहे हैं क्या वो सही इंफॉर्मेशन है, गलत इंफॉर्मेशन है, ये कैसे हम जान पाए। क्योंकि हमने देखा है पिछले 5, 6, 8 सालों में हमने यहाँ पे देखा कि एक व्हाट्सएप फॉरवर्ड की वजह से कहीं पे लोगों की हत्या हो जाती है। झारखंड में आपने देखा चाइल्ड लिफ्टिंग के वीडियो से एक वीडियो स्टार्ट हुआ और वही वीडियो सारे देश में फैला। उससे पहले वो बाल काटने का एक वीडियो बना, वो व्हाट्सएप पे फैला, वो पूरे देश में पूरी अफवाह फैली उससे कि कोई रात को आ रहा है, बच्चों के बाल काट रहा है, पूरा क्राइसिस हुआ। तो ये बहुत ही एक बड़ी अजीब सिचुएशन है जो ग्लोबल एक सिचुएशन बन रही है, और इसकी वजह सिंपल एक चीज है एसेंशियली, वो ये कि पहली दफा हमारी तारीख में कि हम ज्यादा इंफॉर्मेशन क्रिएट कर रहे हैं, और हमारी सिचुएशन ये है कि इस इंफॉर्मेशन को कंज्यूम करने में हमें प्रॉब्लम आ रही है कि ये जो हम इतनी इंफॉर्मेशन हमारे पास है और हर कोई बंदा वो क्रिएट कर रहा है इंफॉर्मेशन, वो लिख रहा है, वो ब्लॉग लिख रहा है, वो फेसबुक पे है। अगर आप खाली 4 साल का आंकड़ा देखेंगे कि 127 मिलियन हमारे पास लोग थे इंटरनेट पे जिनके पास सुविधा थी इंटरनेट की, वो आज 600 मिलियन हो गई है 4 सालों में। बहुत ज्यादा इजाफा है। तो फैक्टशाला उसी दौर की एक कड़ी है, एक शुरुआत है कि हम अगले 1-2 साल में पूरे देश में जर्नलिज्म कॉलेजेस, यूनिवर्सिटीज हैं, सोशल मीडिया, सोशल थिंक टैंकर्स, हमारे जो भी लोग जुड़े हैं, प्रोफेसर्स हैं, लॉयर्स हैं, डॉक्टर्स हैं, सबको मिला के हम एक माहौल बनाए देश में जहाँ पे हम खुला आमने सामने होके बात करें इस चीज को लेके कि मीडिया लिटरेसी कितनी इंपॉर्टेंट हमारे लिए। तो मराठी लैंग्वेज में करने का मतलब हमारे लिए यही था। ये बहुत इंपॉर्टेंट आप बोल सकते हैं स्टेट है जो फाइनेंशियल होस्ट है पूरे देश का। वहां पे अगर किसी भी तरह की कोई मिस इन्फॉर्मेशन फैलती है तो वहां से वो कहीं भी जा सकती है। तो मैं सचिन का बहुत ही शुक्रगुजार हूँ कि उन्होंने टाइम निकाला, वो हमारे साथ जुड़े, साची बूम से जुड़ी। वो बहुत ही इंपॉर्टेंट इनिशिएटिव है और मराठी में लीडरशिप की जरूरत है हमारे इस प्रोग्राम में।
तो सरवी आप कंटिन्यू। जी, धन्यवाद सैयद। आई थिंक आपने एक बहुत इम्पोर्टेंट बात की तरफ सबका रुख करवाया कि अब हम सिर्फ इंफॉर्मेशन के कंज्यूमर्स नहीं हैं, हम प्रोज्यूमर्स हैं। हम लोग भी उतना ही इंफॉर्मेशन बाकी सबके साथ शेयर करते हैं आजकल, जितना पहले ज़माने में शायद सिर्फ मीडिया या पत्रकारों से आता था। तो शायद उतनी ही रिस्पॉन्सिबिलिटी हमारी भी बनती है कि हम उसे बेटर समझें, ऑनलाइन कंटेंट को थोड़ा और बेटर समझें, कितनी तरह का कंटेंट होता है, क्या उसमें से सही होता है। इसी सब के बारे में और चर्चा करने के लिए मैं अपनी पूरी पाठशाला की टीम की तरफ से स्वागत करना चाहूंगी हमारे स्पीकर्स का। सचिन कालबाग जो एग्जीक्यूटिव एडिटर है हिंदुस्तान टाइम्स के, स्वागत है आपका सचिन। और ऑल्सो शाची सुतारिया जो कि हेल्थ फैक्ट चेकर हैं, बूम लाइव एक फैक्ट चेकिंग ऑर्गेनाइजेशन जो पहले भी हमारे साथ कुछ प्रोग्राम्स में जुड़ी है। सचिन और शाची, मैं जानती हूँ आप सब मुंबई में ऑलरेडी कोरोना वायरस को लेके बहुत सारे केसेस हैं, सिचुएशन थोड़ी खराब है, इसलिए आप सब ने समय निकाला इस समय पे महाराष्ट्र में और साथियों को इस बारे में और अवगत कराने के लिए कि कैसे वो लोग उस जानकारी को, जो भी वो लोग आजकल एक्सेस कर रहे हैं, उसको बेटर एनालाइज कर सकते हैं, असेस कर सकते हैं और बेटर कंज्यूम कर सकते हैं, चार्ज ले सकते हैं। इसके लिए मैं कोशिश करूंगी कि हम सब इस चर्चा में बहुत सारे सवाल एंड में लें आप सबकी टॉक के बाद। इसलिए वंस अगेन आई वुड लाइक टू रिक्वेस्ट जो भी साथी हमारे साथ जुड़ रहे हैं, प्लीज अपने सवाल हमें चैट पे आने दीजिए और हम लास्ट में Q&A के लिए इनफ टाइम रखना चाहते हैं। चाहे आप हमें जूम से जुड़ रहे हैं या यूट्यूब लाइव या फेसबुक लाइव पे हमें ज्वाइन कर रहे हैं, अपने सवाल जरूर हमें भेजिए। हमारे स्पीकर सचिन और शाची आपके कुछ सवालों का जवाब देंगे। हम कोशिश करेंगे जितने सवाल हम इंक्लूड कर सकें। बहुत सारे साथियों ने हमें ऑलरेडी अपने सवाल भेज रखे हैं, उनमें से भी कुछ सवालों के बारे में चर्चा करेंगे। सचिन, मैं क्विकली आपकी कुछ स्लाइड्स जो हमारे पास हैं उनको शेयर करना चाहूंगी और आपका स्वागत करना चाहूंगी। आप डिस्कशन शुरू करें हमारे दर्शकों के साथ। धन्यवाद सुरभी. नमस्कार, माझं नाव सचिन कलबाग आहे. मी हिंदुस्तान टाइम्स नावाच्या एका वृत्तपत्रेचा कार्यकारी संपादक आहे. जस्ट टू गिव्ह यू बॅकग्राऊंड, मला आता पत्रकारितेत 25 वर्षाहून जास्त झाली आहे आणि मुंबईत मी जन्मलो आणि मी इथेच राहिलो. मध्ये मी 2 वर्ष अमेरिकेत होतो एक पत्रकाराच्या भूमिकेत आणि 5 वर्ष मी दिल्लीत होतो आणि मी परत मुंबईत आलोय. मुंबईत आल्यावर मी 2-3 वृत्तपत्राच्या मध्ये मी काम केलं. मिड डे, द हिंदू, आता हिंदुस्तान टाइम्स. आता कोविड-19 मुळे ही एक जागतिक महामारी आहे आणि त्यानंतर सुरू झालेलं ते इन्फोडेमिक. आता इन्फोडेमिक हे म्हणजे काय, म्हणजे चुकीच्या माहितीची ही एक साथच आहे. 9 मार्चला महाराष्ट्रामध्ये पहिले 2 केसेस आले कोविड-19चे आणि ते 2 सिनियर सिटीजन्स होते. ते दुबईहून परत भारतात आले आणि एअरपोर्टवरून ते पुण्याला जात होते. पुण्यात पोचल्यावर त्यांना कळलं की ते कोविड-19 पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यानंतर ही साथ पूर्ण महाराष्ट्रात आता स्प्रेड झाली आहे. आता झालं असं आहे की त्या दिवसानंतर ते आतापर्यंत खूप सारे आमच्याकडे व्हॉट्सअप फॉरवर्ड्स येतात. आम्ही फॅमिली ग्रुपमध्ये असतो, फ्रेंड्स ग्रुपमध्ये असतो किंवा कलिग्सच्या ग्रुपमध्ये असतो आणि फक्त व्हॉट्सअप फॉरवर्डच नाही, आपण आता ट्विटरवर आहोत, फेसबुकवर आहोत, इंस्टाग्रामवर आहोत, यूट्यूबवर आहोत. खूप सारे असे सोशल मीडिया आपण कन्झ्युम करतो, बघतो रोज. टीव्ही आहे, वृत्तपत्र आहेत, वेबसाईट्स आहेत. त्याच्यात इतकी माहिती आम्हाला मिळते की या माहितीच्या महापुरात आपण तरुण कसे जाऊ, ही सर्वात मोठा हा एक प्रश्न आहे. तर या महामारी पाठोपाठ एक इन्फोडेमिक सुरू झाले, म्हणजे चुकीच्या माहितीवर नियंत्रण नसलेला जणू एक महापूरच आला. अवैज्ञानिक, अक्षम्य आणि पुरेपूर असत्य आहे असं एक हे इन्फोडेमिक आपल्या समोर आहे. सुरभी, नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता भारतात किती मीडिया ओनर, म्हणजे मीडियाचे आउटलेट्स आहेत हे तुम्हाला एक आयडिया मी देऊ शकतो. जानेवारी 2019 पर्यंत भारतात तुम्हाला ऐकून जर आश्चर्य वाटेल, जवळजवळ 1,20,000 रजिस्टर्ड पब्लिकेशन्स आहेत. म्हणजे हे डेली न्यूजपेपर्स आहेत, मॅगझिन्स आहेत, जवळजवळ 1,20,000 आहेत.
38,000हून जास्त म्हणजे जवळजवळ 40,000 वीकली न्यूजपेपर्स आणि मंथली मॅगझिन्स आहेत. 36,000 मंथली मॅगझिन्स आहेत. 17,160 17,160 डेली न्यूजपेपर्स आहेत. जवळजवळ 900 सॅटेलाइट चॅनल्स आहेत. 550हून जास्त रेडिओ स्टेशन्स आहेत. जवळजवळ 400 न्यूज चॅनल्स आहेत. तर आणि आता एक हे जर तुम्ही 2 किंवा 3 न्यूज चॅनल बघत असाल किंवा 1 किंवा 2 वृत्तपत्र वाचत असाल किंवा मंथली मॅगझिन वाचत असाल, तुम्हाला कळेल की किती तुमच्याकडे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड येत असतो. ऑन टॉप ऑफ दॅट तुम्हाला व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटरवर जावं लागतं, लेटेस्ट न्यूज बघावे लागतात. त्याच्यामुळे पण खूप इन्फॉर्मेशनचा एक एपिडेमिक सारखा चालू आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज सुरभी. आता मी माहितीच्या महापुरात कसं हे आपण जात आहोत हे तुम्हाला दिसतच आहे. 560 मिलियन युजर्स आहेत, म्हणजे 560 दशलक्ष युजर्स आहेत इंटरनेटचे भारतामध्ये. 400 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स आहेत. तर हे फक्त वृत्तवाहिन्या आहेत. ह्याच्यामुळे तुम्हाला कळतच असेल की तुम्ही किती म्हणजे तुमच्याकडे किती माहिती येते रोज. आणि तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये किंवा फेसबुकमध्ये, ट्विटरवर तर पाहतच असाल की दिवसाला तुम्हाला किती न्यूज आयटम्स येतात आणि ते सांगतात तुम्हाला की हे असं करा, ते तसं करा. कोविड-19मुळे हे झालंय, कोविड-19मुळे ते झालंय. फक्त हेच नाही, म्हणजे माणसांवर सुद्धा किती म्हणजे त्याच्यावर किती परिणाम होतो हे कळतं आपल्याला. की खूप वेळा असं तुमच्याकडे न्यूज पण आली असेल की कोविड-19चं वॅक्सिन मिळालंय आणि त्याच्यामुळे आपण सर्व बरे होणार आहोत. पण हे कोणाला माहित आहे का की एक वॅक्सिन तयार करायला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष लागतात. आणि जर आता करंटली 100 की 150 टीम जगातले हे काम करत आहेत वॅक्सिन शोधण्यामध्ये. ते शोधल्यावर म्हणजे 100, 150, 200 टीम्स जे आहेत ते त्यांनी म्हणजे बरोबर काम केल्यानंतर सुद्धा कमीत कमी 1 वर्ष तरी लागेल. तर ते दिस काइंड ऑफ इन्फॉर्मेशन हे एक असलं, हे जे न्यूज आपल्याकडे येत असतं ते आपण कसं कन्फर्म करायचं ह्याच्याबद्दल मी थोडं बोलणार आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज सर. आता मी पत्रकार आहे. आता 25 वर्ष झाली मी पत्रकारिता करतो. त्याच्यात आपण काय काय करतो हे मी तुम्हाला आधी सांगतो, सो दॅट वी गेट द बॅकग्राऊंड की आपल्याला काय काय करावं लागेल. हे असं मी बोलत नाही की सगळे आपले जे युजर्स असतात किंवा लिस्नर्स असतात, व्ह्युअर्स असतात, ते सगळ्यांनी हे करावं. पण आपल्या व्हॉट्सॲपमध्ये किंवा फेसबुकमध्ये, ट्विटरमध्ये आपल्याला जेव्हा काहीही एक इन्फॉर्मेशन किंवा माहिती येते, ते व्हेरीफाय कशी करायची, इंडिपेंडेंटली कसं ते बघायचं, ते सगळं मी त्याच्याबद्दल थोडं बोलणार आहे. मी आता पत्रकार असल्यामुळे मी काय काय करतो हे तुम्हाला सांगतो. फर्स्टली आपण पडताळणी करतो. कुठलीही माहिती आमच्या समोर आली ते त्याची पडताळणी करतो. इनफॅक्ट आमच्या ऑफिसमध्ये तर असं आहे की आम्ही 2 लेवल व्हेरिफिकेशन करतो. म्हणजे जर कोणीही मला सांगितलं, अरे बाबा सचिन, तुला माहिती आहे का कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये 5 लोक गेली कोविड-19मुळे, तर तो माझा सोर्स झाला. पण तो सोर्स खरं बोलतोय का किंवा त्याचा संदर्भ काय आहे, तो कसं ते कॉन्टेक्स्चुलाइज करायचं, कसल्या संदर्भात तो म्हणतोय की 5 लोक गेली, ती कशी गेली, ते मला आधी व्हेरीफाय करावं लागेल. आता त्याने मला सांगितलं म्हणून मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. तो माझा कितीही म्हणजे प्रेमाचा मित्र असो किंवा माझ्या फॅमिलीतला कोणीतरी असो, मी त्याच्यावर विश्वास नाही करणार. असं नाही की मी त्याच्यावर विश्वास नाही करत. असं आहे की मला त्याच्यावर ते जे काही त्यांनी सांगितलं ते मला व्हेरीफाय करायचं. अमेरिकेचे राष्ट्रपती होते रोनाल्ड रेगन, ते खूप वेळा म्हणायचे, ट्रस्ट बट व्हेरीफाय. मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, पण मला व्हेरीफाय करायचं की ते खरं आहे की नाही. दुसरं म्हणजे इंडिपेंडन्स. आता मी पत्रकारितेचं इंडिपेंडन्स किंवा स्वातंत्र्य हे कसं ठेवायचं, म्हणजे आता तुमच्यावर खूप प्रेशर येत असेल, पत्रकार आहे म्हणजे आता माझ्यावर येतच, पण खूप पत्रकारांवर असतं की प्रेशर येत असेल की हे चालवू नका, ते चालवू नका, हे चालवा, ते चालवा. ते कसं स्वातंत्र्य ठेवायचं आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी काय आहे. आता जर मी काही चूक केली तर मी ते रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ते मी सांगू शकतो का की मी चूक केली, मला माफ करा, हे माझं जे म्हणणं होते ते चुकीचं आहे आणि हे मी आता नवीन तुमच्या समोर तथ्य मांडतोय, ते तुम्ही बघून त्याच्यावर विश्वास ठेवा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता एका पत्रकार
म्हणून एका न्यूजरूम मध्ये काय काय असतं. आता रिपोर्टर तुम्हाला माहीतच आहेत, तुम्ही टीव्हीवर बघतात, त्यांची नावं तुम्ही वाचतात वृत्तपत्रात किंवा वेबसाईटवर. त्याच्यानंतर एक संपादकीय डेस्क असतं, आपण त्याला एडिटोरियल डेस्क किंवा न्यूज डेस्क म्हणतो. ते काय करतं की रिपोर्टरने जे काय पाठवलंय ते परत परत व्हेरीफाय करत, रिपोर्टर सुद्धा त्यांना ते जे इन्फॉर्मेशन देत असतो, माहिती देत असतो, ते डेस्क, न्यूज डेस्क आपण ज्याला म्हणतो, ते बघत असतं की हे खरं आहे का. आणि जर त्या माहितीत काही कमी पडली तर ते रिपोर्टरला परत परत विचारतात की हे बाबा, हे जरा मला सांगा की हे मला जरा कमी दिसतंय इन्फॉर्मेशन, जरा मला जास्त इन्फॉर्मेशन द्या. त्याच्यात तुम्ही कोणाला कोट केलं, म्हणजे कोणाच्या नावावर तुम्ही कुठले एक्सपर्ट्स तुमच्या रिपोर्टमध्ये आहेत, ते जर तुम्ही त्याच्यात सांगितलं, म्हणजे रिपोर्टरने दिलं नसेल, तर डेस्कची रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ते उत्तरदायित्व त्यांचं आहे की तुम्ही सांगा रिपोर्टरला की हे मला हवंय. आणि तिसरं म्हणजे तथ्य तपासक, म्हणजे फॅक्ट चेकर. जर जी काही इन्फॉर्मेशन माझ्याकडे आली आहे तर त्याची पडताळणी मी कशी करू शकतो, त्याच्यावर हे आपण जरा लक्ष ठेवू. नेक्स्ट प्लीज. आता जर तुम्हाला कुठल्याही पत्रकारितेचे किंवा कुठल्याही वृत्तपत्राचे किंवा वेबसाईटचे तुम्हाला न्यूज तुम्हाला बिलीव्ह करायचे असेल, ते दे हॅव टू बी ट्रू अँड व्हेरीफाईड. त्याचं सत्य स्थापित झालं पाहिजे, योग्य आणि समतोलित, म्हणजे फेअर अँड बॅलन्स्ड. म्हणजे आता खूप लोक असं म्हणतात की आता आमची हे जे वृत्त असतं ते न्यूट्रल आहे. न्यूट्रल हा जरा शब्द मला जरा ऑफ वाटतो, ऑड वाटतो. कारण आपण जर फेअर असलो, म्हणजे आपण जर कोणावर आक्षेप टाकला तर त्याच्यावर त्याचं मत आपण मांडतोय का त्या वृत्तपत्रात, ते पण आपल्याला बघायला हवं. बॅलन्स आहे का, म्हणजे जर मी कोणावर ॲलिगेशन्स टाकतो तर त्याची साईड मी घेतोय का. दुसरं म्हणजे ते ॲलिगेशन फेअर आहे का. म्हणजे जर आता मी अनसोर्स्ड ॲलिगेशन मी घेतलं, म्हणजे आधी मी तुम्हाला सांगितलं, कोणीतरी मला फोन केला आणि सांगितलं की अरे तुला माहिती आहे का, तो त्याच्या पत्नीला रोज मारतो. ते आता कोणी बघितलंय का मला नाही माहित, पण ते व्हेरीफाय करायला काय काय करावं लागतं रिपोर्टरला, आणि ते जर सत्य आहे आणि ते पब्लिकला जर ते इम्पॉर्टंट आहे तरच ते आपण वृत्तपत्र टाकू शकतो. मल्टिपल अँड नेम सोर्सेस, ते मी आधीच तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे एक सोर्स आहे, पण तो एक सोर्स मला सांगतोय म्हणजे तो का सांगतोय मला, त्याचं काय त्याच्यात म्हणजे एजेंडा आहे का, आणि तो काय सांगतोय त्याच्यामुळे त्याला काही फायदा होणार आहे का, हे सगळं बघून आपल्याला ते बघावं, म्हणजे वृत्त टाकावं लागतं. त्याच्यानंतर मला नेम सोर्सेस, म्हणजे आता मी खूप तुम्ही वृत्तपत्रात किंवा वेबसाईटमध्ये बघत असाल की टॉप सोर्सेस टोल्ड अस किंवा हायली प्लेस सोर्सेस टोल्ड अस, सोर्सेस क्लोज टू द ऍक्टिव्हिटी टोल्ड अस. हे दोन वेळा आपण वापरतो. एक म्हणजे रिपोर्टर जेव्हा त्या सोर्सचं नाव घेऊ शकत नाही, म्हणजे तो सोर्स आहे तो एकदम कॉन्फिडेन्शियल आहे आणि त्या सोर्सचं नाव घेऊ शकत नाही, पण ती इन्फॉर्मेशन जी आहे ती व्हेरीफाईड आहे अँड इट इज इम्पॉर्टंट अँड इट इज अ पब्लिक इंटरेस्ट, म्हणजे जनतेला त्याचा इम्पॉर्टन्स जे आहे ते आहे. So we have to be aware of all these points before we publish anything in the newspaper or a website or a TV channel. Next slide, please. बातमी आणि मत यातील फरक. आता खूप वेळा आपल्याला दिसतं की जणू काय टीव्हीवर फक्त बातमीच नसतं, पण जास्त वेळ आपल्याला फक्त मत मांडणारी लोक दिसतात. मत आणि बातमी यातील फरक आपल्याला जाणून घ्यायला हवा. माहितीचे वास्तविक आणि योग्य वितरण बऱ्याचदा वेगवेगळ्या स्रोतातून मिळावेल नमुने वापरतात. म्हणजे आता जर माझ्याकडे काही बातमी आली तर मी त्या वेगवेगळ्या सोर्सेस कडून कन्फर्म करून त्याच्यानंतरच ते मी बातमी माझ्या न्यूज चॅनलवर किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा रेडिओ स्टेशनवर किंवा वेबसाईटवर ते मी टाकणार आहे. जर जर माझ्या मनात जे आहे आणि ते मी व्यक्त करणार आहे आणि ते माझ्या भाषेत मी व्यक्त करणार आहे, तर त्याला मत म्हणतात. आता ते मत आणि बातमी ह्याच्यात खूप फरक असतो आणि त्याच्यामुळे खूप वेळा काय होतं की माझं मत जे आहे लोकांना वाटतं की ती बातमी आहे, कारण मी एक पत्रकार आहे, मी एक कुठल्या तरी मोठ्या चॅनलचा मोठा अँकर आहे. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे अँकरने मला असं सांगितलं आणि त्याच्यामुळे मला वाटलं की हे खरंच आहे. पण ते खरं आहे का, किंवा
त्या पत्रकारितेचा तुम्ही विश्वास ठेवू शकता का, ते पण आपल्याला बघायला हवं. रिपोर्टरची भूमिका म्हणजे काय, म्हणजे लोकांना माहिती गोळा करून आणि सत्य स्थापित करून देणे असं आहे. त्यानंतर शक्य तितके उद्दिष्टाने ते सादर करणे हे असं आहे. स्तंभ लेखक त्याची मते मांडतात, म्हणजे एडिटोरियल्स आपण जे म्हणतो, ऑपेड्स जे म्हणतो, कॉमेंट पेज म्हणतो, एडिट पेज म्हणतो, ते त्यांच्या पदांच्या समर्थन करण्यासाठी सामान्यतः तथ्य आधारित पुरावे प्रदान करतात. आणि बातमी आणि मत यांच्यातील फरक अस्पष्ट होत गेल्यामुळे समस्या ही आपल्या समोर उद्भवली आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मत आणि बातमी ह्याच्यात प्लीज कृपया तुम्ही फरक जाणून घ्या. नेक्स्ट स्लाइड. आता कोविड-19 मुळे खूप आपल्याकडे समोर असे न्यूज येत असतात, व्हॉट्सअप फॉरवर्ड्स येत असतात, तुम्ही वेबसाईटवर वाचत असाल, टीव्ही चॅनलवर वाचत असाल. मी असं नाही म्हणत की सगळे खोटं आहे, पण जे काही तुमच्याकडे आले, तुम्ही ते फॉरवर्ड करण्याच्या आधी जरा एक फेर तपासणीसाठी 1 किंवा 2 क्लिक हे जर तुम्ही केलं, ते सगळ्यांना बरं होईल. कारण काय होतं की जर तुम्ही तुमच्या मित्राला, मैत्रिणीला किंवा फॅमिली मेंबरला तुम्ही फॉरवर्ड केलं. आता व्हॉट्सअपने काय केलंय की 5 फॉरवर्ड पर्यंत ते लिमिट ठेवलंय. एका वेळी तुम्ही 5 फॉरवर्ड करू शकता. पण ते 5 फॉरवर्ड गुणाकार करून 5 ते 25, 25 ते 625 काही होऊ शकतं. सो वी हॅव टू बी अवेअर की आपल्याला फक्त स्वतःवर किंवा आपल्या फॅमिलीवर रिस्पॉन्सिबिलिटी नसून एक सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्याला हे फॉरवर्ड करण्याच्या आधी जर फेर तपासणी केली तर बरं नाही होईल का. तर हे आता मी तुमच्या समोर 4-5 असे वेबसाईट आहेत जे तुम्ही वाचू शकता आणि बघू शकता, व्हेरीफाय करू शकता आणि त्याच्यानंतर ते पुढे तुम्ही फॉरवर्ड करू शकता. तुम्हाला माहीतच आहे, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रोज काही ना काहीतरी ऍडवायझरीज किंवा ते आपल्याला सांगत असतं की हे करू नका, हे करू नका वगैरे वगैरे. सेंटर्स फॉर डिझीज कंट्रोल हे अमेरिकेचं एक टॉप असोसिएशन आहे. ते फक्त डॉक्टर्स आणि सायंटिस्ट आहेत तिकडे. ते सांगत असतात की हे केलं तर बरोबर आहे किंवा ते केलं तर बरोबर नाही. मास्क कसा घालायचा किंवा ग्लाउज कसे वापरायचे, पीपीई किट्स कसे वापरायचे, ते सगळं त्यांनी दिलं. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हे अमेरिकेत पण आहे, भारतात पण आहे, महाराष्ट्रात पण आहे. तुम्ही जर मुंबईत राहत असाल तर तुम्हाला मुंबईमध्ये FDA आहे, महाराष्ट्राचं हेडक्वार्टर्स मुंबईला आहेत, इंडियाचे हेडक्वार्टर्स दिल्लीला आहेत. असे प्रत्येक प्रदेशात एक FDA असतं, म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असतं. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ही नवी दिल्लीत तुम्हाला माहीतच आहे. त्याचं वेबसाईट पण तुमच्या समोर आहे. इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, आता तुम्हाला ICMR हे तुम्ही मार्च 9 किंवा जानेवारी ॲक्च्युली इंडियामध्ये जेव्हा पहिली केस झाली केरळमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही ICMR हे ऐकतच असाल. रोज ICMRचे डेटा तुम्ही बघत असाल की एवढे पॉझिटिव्ह झाले, एवढे रिकवर झाले. त्याच्यानंतर काय त्यांचे प्रोटोकॉल्स असतात, म्हणजे किती टेस्ट केल्यावर तुम्ही नेगेटिव्ह असाल तर तुम्हाला कधी तुम्ही घरी जाऊ शकता वगैरे वगैरे. हे सगळे ICMRचे प्रोटोकॉल्स असतात. त्याच्यामुळेच हे BMC किंवा आपली जे स्टेट गव्हर्नमेंट आहे किंवा राज्य सरकार आहे किंवा कुठलीही सरकार आहे भारतात, ती ICMRच्या डिरेक्शन्सच्या खालीच हे सगळं काम करते. तिसरं म्हणजे तुम्ही मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर त्याच्या वेबसाईटवर पण सुद्धा जाऊ शकता. तिकडे पण खूप इन्फॉर्मेशन आहे. BMC म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका, त्यांची पण वेबसाईट आहे, स्टेट गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. हे सगळ्या वेबसाईटमध्ये तुम्ही जर जाऊन फेर तपासणी केली की हे बाबा मला फॉरवर्ड आलं आहे, हे चुकीचं आहे की बरोबर आहे, आणि बरोबर असेल तरच मी हे पुढे फॉरवर्ड करणार, हे तुम्ही जरा काळजी घ्या. नेक्स्ट साईड प्लीज. आणि सत्यापित करण्यासाठी विश्वसनीय स्रोत म्हणजे काय, हे आता मी तुम्हाला आधी सांगितलं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तुम्ही त्याला फोन पण करू शकता, वेबसाईटवर जाऊ शकता. भारत सरकारने पण लॉन्च केलेला एक हेल्पलाईन नंबर आहे, तुमच्या समोर दिसतोय. BMC, तुम्ही जर मुंबईमध्ये असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे BMC, त्यांचा एक हेल्पलाईन नंबर आहे 1916. त्याच्यात पण तुम्ही फोन करू शकता. हे जितके तुमच्याकडे समोर एक स्तोत्र आहे की मी ह्या सोर्सेस मधूनच व्हेरीफाय करणार न्यूज, ते तुमच्या समोर आहेत आणि तुम्हाला फक्त 1 क्लिक करावं लागेल. त्याच्या पुढे काहीच नाही. तुम्ही फॉरवर्ड करण्याच्या आधी 1 क्लिक करा,
आणि ह्याच्यात जाऊन बघा की जर हे खरं असेल तरच मी हे पुढे फॉरवर्ड करणार. थँक्यू. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता मी एक दोन तुम्हाला उदाहरणं देतो की व्हॉट्सॲपच्या फॉरवर्ड्समुळे किंवा SMS-मुळे किंवा वेबसाईट किंवा टीव्ही चॅनल्समुळे, वृत्तपत्रामुळे काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तुम्हाला एप्रिल 14ला मुंबईच्या वांद्रे स्टेशनला झालेली म्हणजे स्थलांतरित कामगारांची गर्दी तुम्हाला माहीतच असेल. तिकडे पोलिसांनी लाठीचार्ज केला. ते का झालं? आणि खूप लोकांनी असं सांगितलं की हे प्लॅन्ड होतं, कारण खूप लोकांकडे बॅग्स नव्हत्या आणि ते विना बॅग्स ते काय घरी जाऊ शकतात का, हे खूप लोकांनी प्रश्न विचारले. तर ह्याच्यात एक पत्रकार म्हणून मी काय करू शकतो हे जर मी तुम्हाला सांगितलं ते बहुतेक तुम्हाला कळेल की मी न्यूजरूम मध्ये बसून किंवा आपले रिपोर्टर्स ग्राउंडवर असून काय काय करू शकतात. हे जेव्हा आम्हाला कळलं की हे इतकी लोक म्हणजे 3 की 4,000 लोक तिकडे आली होती असं कळलं. पण आपला रिपोर्टर जेव्हा तिकडे गेला, आम्ही ऍक्च्युली 2 रिपोर्टर्सना पाठवलं तिकडे, कारण आम्हाला वाटलं की गर्दी खूप आहे. तिकडे जाऊन आम्हाला कळलं की 4,000 की 5,000 लोक नव्हती, फक्त 1,200 की 1,400 लोक होती. ते एक सत्य आम्हाला कळलं की तिकडे काय झालं. दुसरं म्हणजे त्या बॅग्स का नव्हत्या. लोकांना काय वाटलं की आता जो एप्रिल 14 पर्यंत तुम्हाला माहितच आहे लॉकडाऊन सुरू होऊन 20 दिवस झाले होते. त्याच्यानंतर खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यांना घरातून काढलं त्यांच्या लँडलॉर्ड घरमालकांनी, कारण त्यांना वाटलं की ह्यांच्याकडे पैसे नाहीत मला द्यायला. आणि वांद्रे येथे खूप लोक इकडे स्लम्समध्ये राहतात, तिकडे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. त्यांना सगळ्यांना वाटलं की आपल्याला जर हे मोफत आपल्याला परत घरी जाऊन देत असतील तर का नाही जावं. किंबहुना त्यांना असं वाटलं की आता हे जर मी आधीच गेलो तिकडे, मी पळालो स्टेशन जवळ, तर मला आधीची ट्रेन मिळेल आणि मी माझ्या घरी आधी जाऊ शकेल. तर हा सगळा विचार करून तिकडे सगळे गोळा झाले आणि त्याच्यानंतर त्यांना कळलं की असं कसलं काही ट्रेनच नाहीये. पण हे का झालं त्याच्यात 2 कारणं होती. त्याच्यात पण आपण आत गेलो आणि खूप लोकांना विचारलं. हे सगळे स्रोत आहेत त्यांना विचारलं की का झालं हे सगळं. आणि आम्हाला नंतर कळलं की 2 असे सोर्सेस होते ज्याच्याकडून लोकांना कळलं की तिकडे ट्रेन आहेत. हे खोटं असेल पण त्या लोकांना असं वाटलं की तिकडे ट्रेन येणार आहे. ते बघून एक म्हणजे एक टीव्ही चॅनलने एक बातमी चालवली की ट्रेन चालणार आहेत. आणि त्या टीव्ही चॅनलने असं पण सांगितलं की आपल्याकडे ही बातमी कुठून आली. म्हणजे साऊथ सेंट्रल रेल्वेने एक सर्क्युलर काढला होता की जणू काय त्याच्यामुळे लोकांना कळलं की ट्रेन सुरू होणार आहे. त्याच्यामुळे तिकडे ते 1,200 की 1,500 लोक जमा झाले. आणि त्याच्यानंतर तो लाठीचार्ज झाला. तुम्हाला सगळं माहीतच आहे की काय झालं त्याच्यानंतर. म्हणून आपल्याला काय करायचं असतं म्हणजे मी पत्रकार म्हणून काय करतो की आम्हाला सर्वात आधी रिपोर्टर म्हणून तिकडे ऑन द ग्राउंड आम्हाला जावं लागतं. तिकडे जाऊन विचारावं लागतं की काय झालं. आपण एसीच्या रूम मध्ये बसून आम्हाला कळणार नाही की तिकडे काय झालं. म्हणून आम्हाला तिकडे ग्राउंडवर जाऊन बघावं लागतं की काय काय झालं आणि ते कशामुळे झालं. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता 2 दिवस आधीच तुम्हाला माहित असेल की लोकस्ट किंवा मी मराठीत त्याला टोळ म्हणतो, ते मे 28 तारखेला मुंबईमध्ये लाखांमध्ये टोळ आलेत असे खूप व्हिडिओ आपण बघितलाच असाल. आणि एक व्हिडिओत सांगितलं की हे जुहूमध्ये होतंय, दुसऱ्या व्हिडिओत सांगितलं की विक्रोळीत होतंय, तिसऱ्या व्हिडिओत सांगितलं की कोलाबामध्ये होतंय, चौथ्यात मध्ये सांगितले मुलुंडमध्ये होतंय. म्हणजे लोकांना कळलं नाही की हे म्हणजे सगळ्या लोकांना वाटलं की हे टोळ खरेच आलेत महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये. पण खरं काय आहे ते आपल्याला कसं जाणून घ्यावं हे पण मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणी व्हिडिओ पाठवला आहे तो कुठून आला आहे हे त्यांना माहित आहे का. मी जेव्हा माझ्या सोर्सेसना विचारलं हा व्हिडिओ तुम्हाला कुठून मिळाला, मला कमीत कमी 10 सोर्सेस कडून हा व्हिडिओ सेम व्हिडिओ आला. आणि मी त्यांना विचारलं हा कुठून मिळाला. अरे हा तर माझ्या मित्रांनी काढला व्हिडिओ. आता 10 मित्र काय एकाच बिल्डिंग मध्ये एकाच फ्लॅट मध्ये राहतात का? तसं नसतं. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट वेअर व्हॉट आवर सोर्सेस आर. दुसरं म्हणजे माझ्या पत्रकाराला म्हणजे माझ्या रिपोर्टरला मी त्याला सांगितलं, त्याचं नाव बद्री चॅटर्जी म्हणून आहे, तो आपला एन्व्हायरमेंट रिपोर्टर आहे. मी त्याला सांगितलं बद्री तू एक काम कर, भारतात किती ऑफिशियल एजन्सीज आहेत म्हणजे टोळ ह्याच्यावर
इन्फॉर्मेशन देणारे किती किती ऑफिशियल एजन्सीज आहेत, सगळ्यांना फोन कर आणि मला सांग की हे खरं आहे की नाही. एकतर आम्ही पहिल्यांदी सर्वात आधी कोणाला फोन केला, म्हणजे भारतात एक लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशन आहे, ती मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरच्या खाली येतं. त्यांचं काम काय आहे, 365 दिवस फक्त लोकस्ट भारतात येतात का ह्याची काळजी घेतात ते. म्हणजे जर आले तर प्रदेशांना कसं सांगायचं, कसं कम्युनिकेट करायचं, हे फक्त त्यांचं काम आहे, लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशन. कारण भारतातले जे जितके पीक आहेत, म्हणजे ग्रेन्स आहेत, त्याचं ते संरक्षण करण्यासाठी त्यांना प्रदेशांना ऑलरेडी म्हणजे इन्फॉर्मेशन त्यांनी द्यावी लागते, वॉर्निंग द्यावी लागते. म्हणून आपल्याकडे लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशन. बद्रीने काय केलं, बद्री कॉल्ड अप द लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशन. त्यांचे डेप्युटी डायरेक्टर आहेत डॉक्टर गुर्जर, त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं असं काही नाहीये, महाराष्ट्रात 5 जिल्ह्यात हे टोळ आले आहेत, पण ते सगळं पूर्वी महाराष्ट्रात आहे, पूर्व महाराष्ट्रात म्हणजे विदर्भ एरियामध्ये. मुंबईत ते येऊ शकणार नाहीत कारण विंड डायरेक्शन जे आहे त्यांना फेवरेबल नाही आहे. मुंबईमध्ये पीक पण म्हणजे काही खायला पण इकडे पीक वगैरे काहीच नाहीये, ते त्यांना ते आवडत नाही, ऑब्व्हियसली ते इकडे येणार नाही. त्यांनी काय केलं की गुजरातमध्ये जाऊन, गुजरातहून ते मध्य प्रदेशला गेले, तिथून ते विदर्भाला आले आणि मग तिकडे ते स्प्रेड झाले. मी सांगितलं ओके ठीक आहे, तो एक सोर्स आला. आता दुसरा सोर्स कोण आहे, आपली बीएमसी मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये एक इन्सेक्टिसाइड डिपार्टमेंट पण आहे. ते रोज तुम्हाला ते फ्युमिगेशन करताना दिसत असतील. मलेरिया किंवा डेंगी हे अवॉइड करायला ते धूर मारतात लोकांचे, ते इन्सेक्टिसाइड डिपार्टमेंट आहे. आम्ही त्यांना पण फोन केला आणि त्यांना पण त्यांचे जे चीफ आहेत त्यांना फोन केला, त्यांना पण विचारलं. त्यांनी सांगितलं असं काही आपल्याकडे वॉर्निंग नाही आहे, आपण म्हणजे मुंबईत तर एकही लोकस्ट किंवा टोळ ही दिसलेली नाही. मग मी काय केलं, ओके ठीक आहे, 2 सोर्स आले. लोकांना आणि रीडर्सना जर सॅटिस्फाय करायचं असेल किंवा त्यांना एश्युअर करायचं असेल की हे नाही आहे, तर अजून कोणाला फोन करायचं. तर आम्ही इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटला पण फोन केला. का? कारण त्यांच्याकडे सॅटेलाइट्स असतात. सॅटेलाइटने त्यांना कळतं की आता जर 10 किलोमीटरची एक मोठी टोळ आली, म्हणजे ते स्वॉर्म आलं, तर ते पूर्ण ते झाकलं जातं आणि ते सॅटेलाइट इमेजरी थ्रू दिसतं आम्हाला. तर आम्ही इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट पुण्याला आहे, दिल्लीला आहे, दोघांनाही फोन केला. त्यांनी पण सांगितलं की असं नाही आहे, टोळ बिलकुल नाही आलेत मुंबईमध्ये, त्यांचं डिरेक्शन पूर्व महाराष्ट्रात आहे, मुंबईत आणि कोकण एरियामध्ये नाही आहे. सो हे जर आम्ही स्वतः, म्हणजे आता तुम्हाला असं पण वाटेल की मी पत्रकार आहे म्हणून माझ्याकडे ऍक्सेस आहे, मी लोकांना फोन करू शकतो, पण तुम्ही पण ऍज अ युजर तुम्ही काय करू शकता की ऑनलाईन जे तुमच्याकडे व्हिडिओ येतात, आता तुम्हाला पण माझ्याकडे जेव्हा 10 लोकांकडून ते 10 व्हिडिओ आले, एकाला जुहू सांगितलं, एकाने विक्रोळी सांगितलं, एकाने मुलुंड सांगितलं, एकाने कोलाबा सांगितलं, खूप प्रख्यात लोकांनी पण ते ट्विट केलं. सगळ्यांनी असं ट्विट केल्यानंतर सगळ्यांना वाटलं की बाबा अरे हे तर खरंच असेल. पण तुम्हाला पहिली शंका तुम्हाला यावी लागेल जेव्हा तुम्हाला वेगवेगळे लोक सांगतात की हा व्हिडिओ कोलाबाहून आलाय, दुसरा माणूस म्हणतो हाच व्हिडिओ जुहूवरून आलाय, तर ह्याच्यात काहीतरी गडबड आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जरा बघा, ऑफिशियल सोर्सेसकडे जा. आता सगळे ऑफिशियल जे सोर्सेस आहेत दे आर जस्ट अ ट्वीट अवे, किंवा तुम्ही एक त्यांना ट्वीट टाकाल ते रिस्पॉन्ड करतात तुम्हाला. जर तुम्ही मला ट्वीट टाकला तर मी ऑब्व्हियसली 24 तास मी नसतो, पण जेव्हा ते मी बघतो ऑब्व्हियसली मी तुम्हाला परत उत्तर देणारच त्याच्याबद्दल. सो गो टू द ऑफिशियल सोर्सेस, गो टू प्लेसेस हू कॅन व्हेरीफाय दॅट पर्टिक्युलर न्यूज. आणि सगळे आजकाल सोशल मीडियावर असतातच, किंवा सोशल मीडियाच नाही, त्यांचं वेबसाईट पण असतात. हे सगळे बघून, हे सगळे स्रोत बघून तुम्हाला कळेल की हे खरं आहे की नाही आहे. आणि जर ते खरं नसेल, मी कृपया तुम्हाला सांगतो ते पुढे फॉरवर्ड करू नका, कारण जे सोशल मीडियावर हे मिसइन्फॉर्मेशन आणि खोटी माहिती पसरते आणि त्याच्यामुळे खूप लोकांचे हाल होतात, हे तुम्हाला दिसतच आहे. काय नेक्स्ट स्लाइड सुरभी. ह्याच्यानंतर मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो. आय होप आय हॅव मेड सम सेन्स, आय हॅव गिवन सम इन्फॉर्मेशन दॅट इज इम्पॉर्टंट फॉर यू. ह्याच्यानंतर सुरभी तुम्ही परत घ्या. धन्यवाद सचिन। मैं जानती हूँ आपने अपने एक्सपीरियंस से बहुत कुछ ऐसा शेयर किया जो मैं उम्मीद करती हूँ हमारे दर्शक यूजफुल पाएंगे। आपने कुछ बहुत अच्छी बातें करी, कैरेक्टरिस्टिक्स की न्यूज की। ये जो प्रिंटिंग प्रेस आजकल सबके हाथ में है, जरूरी है हमें सबको ये बात समझने की
हर एक चीज जो शायद खबर लगती है सच और सही खबर नहीं है। एक हेडलाइन और आगे कुछ टेक्स्ट लिखना जरूरी नहीं है कि उसमें वही सारी एडिटोरियल प्रैक्टिसेस, वो गेट कीपिंग, सोर्स से चेकिंग, वो सब किसी ने की हो, चाहे वो आपका कोई जानने वाला भेज रहा है, आपका कॉलीग भेज रहा है। कई कबार हम सब किसने भेजा है बोलते हैं ये मुझे मेरे उस दोस्त ने भेजा है, वो हमेशा सही खबर भेजता है। तो जरूरी नहीं है कि सेंडर की क्रेडिबिलिटी पे हम विश्वास करें, बट ये जो कैरेक्टरिस्टिक्स शायद आपने जो बात की है, न्यूज में जो प्रैक्टिसेस आप लागू रखते हैं अपनी टीम के साथ, सोर्स से चेक करना, एंड ऑल्सो मोर इम्पोर्टेंटली आई थिंक कौन सी अथॉरिटी है किस चीज के बारे में बात करनी। जो रिसोर्सेज आपने शेयर किए, चाहे वो क्योर्स और सिम्टम्स से रिलेटेड हो, आईसीएमआर है, एफडीए है, सीडीसी है, कि हमारी जो इंफॉर्मेशन नीड्स हैं उनके लिए क्रेडिबल अथॉरिटी कौन है बात करने के लिए, स्पेशली एक महामारी के समय में ये और भी ज्यादा जरूरी हो जाता है, क्योंकि गलत खबर कंज्यूम करने के, जैसे हमने सचिन की साइड्स में भी देखा कि ग्रेव कॉन्सिक्वेंसेस देखे गए हैं, कुछ देशों में हुए हैं, हमारे देश में भी कुछ इंस्टेंसेस हुए हैं। सो उस सब से बचने के लिए आप सब लोग जो चीजें सचिन ने बोली, आई होप ध्यान रखेंगे, और आज जब आप इस सेशन के बाद घर जाएंगे और आप वो इन्फॉर्मेशन पढ़ेंगे तो होपफुली आप उसको बेटर एनालाइज कर सकेंगे। अब मैं मूव करना चाहूंगी चाची की तरफ, जो हमें बूम लाइफ से ज्वाइन कर रही हैं, और आप सबको बताएंगी कि कैसे जो मिस इन्फॉर्मेशन ट्रेंड्स उन्होंने कोरोना वायरस के रिलेटेड देखे हैं, कितनी तरह से अफवाहें कोरोना वायरस को लेके उनकी टीम ने एक स्टडी करी है, वो आपसे शेयर करेंगी, और ऑल्सो कुछ टिप्स शेयर करेंगी कैसी उनकी टीम जो फैक्ट चेकिंग ऑर्गेनाइजेशन है, जैसे सचिन ने बात करी, क्या चेक्स एंड बैलेंसेस हैं जो वो भी रखते हैं, और आप आप सब दर्शक उनमें से कौन सी चीजें बहुत आसानी से कर सकते हैं, किन सोर्सेज के पास जा सकते हैं। साची, ओवर टू यू नाउ। थँक्यू सो मच सर. इंट्रोडक्शन देते. माझं नाव शशी सुतारिया आहे. मी बूम लाईव्हमध्ये तथ्य तपासक आहे आणि माझं बॅकग्राऊंड म्हणजे मी पब्लिक हेल्थची स्टुडंट असली आहे. मी प्युअर बायोलॉजी स्टडी केला आहे आणि नंतर मी पब्लिक हेल्थच्या फील्डमध्ये पण एक रिसर्च अॅनालिस्ट म्हणून लखनौमध्ये एक ऑर्गनायझेशनमध्ये मी तेव्हा तिथे नॅशनल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सोबत पब्लिक हेल्थ टॉपिक जसे मॅलन्यूट्रिशन आहे, कुपोषण आहे, अँटीनेटल केअर आहे, आपल्या प्रेग्नेंट महिलांसाठी देशात काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे याच्यावर मी स्टडी करत होती. नंतर मला कळलं की हेल्थमध्ये खूप सारी मिसइन्फॉर्मेशन आहे, नॉट ओनली रिलेटेड टू कोरोना व्हायरस. आता तुम्ही जर स्वास्थ्याचं डोमेन बघितलं तर इंडियामध्ये 3 फील्ड्स ऑफ एज्युकेशन, 3 फील्ड्स ऑफ मेडिकल एज्युकेशन आहे. आपण आयुर्वेद, आपण होमिओपॅथी आणि आपण ॲलोपॅथी असे 3 वेगळे स्कूल्स, शाळात मेडिकल आणि मेडिकल इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते. त्यामुळे हे ओव्हरलॅप करत असतात आणि तेव्हा पण खूप फेक न्यूज, खूप मिसइन्फॉर्मेशन प्रसारित असतात की काय खरं आहे, काय खोटं आहे. म्हणून हेल्थवर असं एक डोमेन नाही आहे जे फक्त हेल्थ न्यूज शेअर करतात, हेल्थ मिसइन्फॉर्मेशन, हेल्थ फॅक्ट चेकिंग शेअर करतात. तर मी बूम लास्ट इयर जॉईन केलंय. बूम मध्ये जेव्हा मी आली तेव्हा माझ्या एडिटर्सनी मला हेच सांगितलं होतं की हेल्थ आणि सायन्स इतकी ग्रे एरिया आहे की त्यावर फॅक्ट शोधायला, सत्यापित करायला वेळ लागतंय आणि त्यांच्यासाठी पण स्तोत्र इमिडिएटली भेटत नाही. तर हे सर्व आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आमच्यासोबत वेगवेगळे अनेक फॅक्ट चेकर्स आहेत, जसे डेटा लीड्स आहे ज्यांच्यासोबत आम्ही हे करतात. ऑल्ट न्यूज आहे, बूम आहे, नंतर इंडिया टुडे आहे. आम्ही सर्व आमचे फॅक्ट चेकिंगचे पण ऑर्गनायझेशन्स करतात, कारण की फक्त न्यूज मीडिया ते नेहमी त्यांच्या डेडलाईन्स मध्ये नेहमी फॅक्ट चेक करू शकत नाही. त्यासाठी तेव्हा आणखीन एक बॉडी असावी, खूप 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 महत्वाचं आहे. मी आता माझी स्क्रीन शेअर करते. स्टडी केली होती जानेवारीपर्यंत. जानेवारी ते मे मधील आम्ही 178 फेक न्यूज कोविड बरंच फॅक्ट चेक केले होते. त्याच्यावर आम्ही एक स्टडी केली आहे आणि मी त्याची तुम्हाला थोडी माहिती देणार. नंतर आम्ही उदाहरण त्या स्टडीवरून आम्हाला काय कळलं, लोक कसं फॅक्ट न्यूज जवळ बघतात, त्यांची टेंडन्सी काय असते, काय बिलीव्ह करायची, काय नाही बिलीव्ह करायची, त्यावर मी तुम्हाला 1-2 पॉइंट सांगणार. नंतर मी उदाहरण देणार की आम्ही कोणती गोष्टी फॅक्ट चेक केले आहेत, त्यात आम्ही कोणते स्टेप्स केले आहेत आणि त्या स्टेप्सवर आम्ही कसे पोहोचले होते. स्टार्टिंग विथ just a minute.
सो बेसिकली बूम लाईव्ह आम्ही मुंबईतील सॉरी अबाउट दिस. आम्ही मुंबईत एक 6 ते 7 जणांची टीम आहे मुंबईमध्ये, आणि आमची टीम दिल्ली, बँगलोर आणि कोलकातामध्ये पण आहे. आम्ही आताच बूम म्यानमार आणि बूम बांगलादेश पण सुरू केला आहे. त्यातील आम्ही हिंदीत, इंग्लिश, बर्मीज आणि बांगलामध्ये फॅक्ट चेक करतात. आम्ही IFCN सर्टिफाईड म्हणजे इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्क सर्टिफाईड आहेत. हे एक न्यूज ऑर्गनायझेशन आहे जे जगातील सर्व जे फॅक्ट चेकिंग ऑर्गनायझेशन असतात त्यांचा एक नेटवर्क आहे. त्यांना सर्वांना एकमेकांचा ऍक्सेस देतात, त्यांना सर्वांना एकमेकांशी बोलायची सुविधा करतात. आम्ही 2016 पर्यंत जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं त्यातूनच फॅक्ट चेकिंग करत आहात. आम्ही फॅक्ट चेक करतात, फेक न्यूज करतात आणि फॅक्ट फाईल पण लिहितात. म्हणजे काही नवीन काही वस्तू आली की लॉकडाऊन नवीन आलं, त्याचे रूल्स काय, त्यातील आम्ही 10 पॉइंटात हे सर्व एक्सप्लेन करतात. एरियासाठी फॅक्ट चेक आम्ही पॉलिटिक्स, आम्ही हेल्थ, आम्ही इकॉनॉमिक्स, सर्व एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, आमच्याकडे दर फिल्डाचे एक्सपर्ट्स आहेत. आम्ही रिपोर्टर्स आहेत, आमच्याकडे आमचे सोर्सेस आहेत ज्यांच्याशी आम्ही फॅक्ट चेक स्थापित करतात आणि खरं आहे की खोटं नाही हे करतात. आणि फॅक्ट चेकिंगची आज जरूरत कशाला आहे? सचिनने जसं म्हटलं, आपला व्हॉट्सअप आणखीन एक युनिव्हर्सिटी झाली आहे. लोकांमुळे व्हॉट्सअपच्या ऍक्सेसमुळे, सोशल मीडियाच्या ऍक्सेसमुळे, जिओमुळे एव्हरीथिंग इज अवेलेबल ॲट द टिप ऑफ अ बटन. तरी पण गुगल असून पण ही लोक व्हॉट्सअपवर जास्त बिलीव्ह करतात. तर त्यासाठी इट इज इम्पॉर्टंट, इट इज नेसेसरी, जरुरी आहे की आपण जे पण आपल्या व्हॉट्सअपवर आला ते नेहमीच बिलीव्ह नाही करायचं. ऑल ऑफ अस आपल्याला स्वतःतून चेक करायचं, तपास करायचं आहे की खरं आहे की खोटं नाही. आणि त्यासाठी काय स्टेप्स आहे, काय करायचं, काय कशा करू शकतात, हे सर्व मी तुम्हाला आता सांगणार. आम्ही 2 मेला फेक न्यूज इन द टाइम ऑफ कोरोना आमची एक स्टडी केली होती. त्यात आम्ही 178 स्टोरीज जे आम्ही जॅन 24 पासून फॅक्ट चेक करत आहात त्याची आम्ही फक्त एक अनालिसिस, एक स्टडी केली आहे. मी तुम्हाला जर तुम्हाला दिसणार, इंडियामध्ये फर्स्ट केस 30 जानेवारीला आला होता केरळामध्ये. पण इंडियाने 27 जानेवारी पर्यंतच फ्लाईट्सचं चेकिंग आणि क्वारंटायनिंग सुरू केलेलं होतं. कारण जॅन 24ला चायनाने रिव्हील केलं होतं की की हे करोना व्हायरस सारखं असं एक पॅन्डेमिक, असं एक डिसीज, असं एक रोग आता जगात स्प्रेड होण्याचा चान्सेस आहे. तर आम्ही तिथे तेव्हापासूनच आम्ही चेक करतात की काही स्टोरीज आहे, काही व्हॉट्सअपवर कसली वस्तू शेअर होऊ शकते, ट्विटर, फेसबुकवर काय काय शेअर होते. आम्ही तेव्हापासूनच एक टॅब केलेला आहे. आणि इंडियामधील ऍटलीस्ट जसे केसेस वाढले तसे फेक न्यूज पण वाढले. हेच आमचा हे ग्राफ म्हणत आहेत. जानेवारी मधील आम्हाला जेव्हा सुरू झाले तेव्हा आम्ही आमचं फॅक्ट चेक बेसिकली कोरोना व्हायरस कुठून आला, त्याचं ओरिजिन काय, त्याचं स्तोत्र काय, हे काय एक शस्त्र आहे का, हे नैसर्गिक आहे की नैसर्गिक आहे की नैसर्गिक आहे की मॅनमेड आहे, यासारखे स्टोरीज, यासारखी न्यूज आम्हाला आमच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, ट्विटरवर भेटत होती. तरी नंतर त्याचा उपचार होऊ शकते की नाही, ते स्प्रेड कसं होते, त्याचं कारण काय, हे सर्व बातमी खूप लोकांनी एकमेकांशी शेअर केली. खूप मोठे लोकांचे नाव आढळले. बिल गेट्सच्या नाव तेव्हापासूनच फेक न्यूजच्या संदर्भात यूज केलेला आहे. नंतर फेब्रुवारीमध्ये इंडियात फेब्रुवारीपर्यंत फक्त 3 केसेस होते करोनाचे. म्हणून लोकांनी खूप इंटरेस्ट नाही घेतला की इंडियामध्ये काय होऊ शकते, काय नाही. तर तेव्हा आम्ही चायनावरची स्टोरीज, रशियामध्ये काय होत असते, USA मध्ये काय होत असते, हे सर्व आम्हाला खूप भेटली. लोकांनी व्हॉट्सअपवर चायना आपले केसेस हाईड करते, चायना लोकांना मारते, चायना कोरोना व्हायरस कंट्रोल करू शकत नाही म्हणून जे पण पॉझिटिव्ह केसेस भेटले त्यांना मारून टाकते, अशी फेक न्यूज खूप पसरलेली होती.
ते आम्ही फॅक्ट चेक केले. त्याची मी तुम्हाला आम्ही कसं केलं पद्धती मी पुढच्या एका स्लाइडवर सांगणार. मार्च मधील 3rd मार्च पर्यंत जसे सचिनने सांगितले 9th मार्च पर्यंत महाराष्ट्रामध्ये एक पण केस होतच नाही. पण 3rd मार्चला एक बूम झालाय ऑफ सॉर्ट्स ऑफ कोरोना व्हायरस केसेस इन इंडिया. जयपूरमध्ये आणि दिल्लीमध्ये आपल्याला केसेस भेटले आणि ते खूप वेगाने स्प्रेड झाले. तर तेव्हा नंतर पुन्हा स्टोरीज आली की हे याचं कारण काय, लोक इथून आले म्हणून हे झालंय, लोक तिथून आले म्हणून हे झालंय. सायन्स नसून लोकांनी खूप आपल्या एव्हरीबडी बिकेम अ डॉक्टर असं सांगतात की व्हॉट्सअप मुळे सर्वांना आपल्या मत देण्याची आता इझी ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे. तर सर्वांनी आपले मत दिले हे करू शकतात. गरम पाणीचे कोगडे, टर्मरिक डालून, हळदी, लसूण, जिंजर, अद्रक हे आपल्याला वाचवू शकतात कोरोनापर्यंत, अशी न्यूज पण आली. आणि या पिरियडात आम्ही हे सर्व न्यूज चेक केली. मार्च मध्ये तबलिगी जमातचा इव्हेंट नंतर कोरोना व्हायरसच्या गोष्टीने वेगळाच रूप घेतलाय. आय थिंक सचिन माझ्याशी सहमत असतील की COVID-19 इज वन ऑफ द ओनली टॉपिक्स ज्यात इतकं फेक न्यूज ऑन एव्हरी इश्यू हॅज कम. हे स्वास्थ्याचा टॉपिक असूनही तरी एव्हरी रिपोर्टर ऑन फील्ड कोरोना व्हायरसला कव्हर करत होता. बी इट आर्थिक, बी इट पॉलिटिकल, बी इट कम्युनल, बी इट जरी कोणताही रिपोर्टर असतील, सर्वांनी डॉक्टर्सशी बातमी केली, सर्वांनी डॉक्टरशी डिस्कस केलंय की होऊ शकते का होऊ शकते. इकॉनॉमिक्सची फेक न्यूज आली, पॉलिटिक्सवर फेक न्यूज आली, दुसऱ्या देशातील फेक न्यूज आली. तर कोरोना व्हायरस जगात एक असा टॉपिक म्हणून उभारलेला आहे की सर्व रिपोर्टर्स जे कधी पण स्वास्थ्याची रिपोर्टिंग करत नव्हते त्यांना पण हे करावं लागलं, कारण की त्याचं स्प्रेड इतकं वाईड होतं, इतकं मोठं होतं. नंतर तबलिगी जमातच्या नंतर आम्ही एक ग्रुप बघितलाय की आम्हाला आमच्या बूमच्या व्हॉट्सअपवर, बूमच्या सोशल मीडियावर आम्हाला लोक चेक करायसाठी, तपास करण्यासाठी जुने व्हिडिओज विथ लिंकेजेस ऑफ कम्युनल, ऑफ धर्म, की मुस्लिम्स हे करतात, त्यांनी हे केले, बोरी आपल्या प्लेट्स चाटतात, हे सर्व स्टोरीज कोरोनाच्या संदर्भात आली. त्यांचा काही पण लिंक नव्हता. पण तबलिगी जमातच्या इव्हेंटमुळे त्यांना सर्वांना हे कॉन्टॅक्ट भेटला, एक ऑपॉर्च्युनिटी भेटली की आम्ही हे स्टोरीज पण शेअर करू शकतात. आणि इंडियामध्ये आपण हिस्ट्री बघितली तर हिंदू मुस्लिम रायव्हलरी एक हॉट टॉपिक हमेशाच नेहमीच असते. तर हे स्टोरीज वेगाने लोकांनी बघितली, शेअर केली आणि त्यामुळे पण आमच्या फेक न्यूजची स्टोरीज वाढली. एप्रिलमध्ये पण हे वेग वॉज अ मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग. आमची हे स्टडी फक्त 2 मे पर्यंत आहे, पण मेच्या महिन्यात पण कारण लॉकडाऊन कंटिन्यू झाले, लॉकडाऊनवर पण आम्ही खूप फेक न्यूज आम्हाला भेटली की लोक इथं लॉकडाऊन फॉलो नाही करत, घरीच्या बाहेर आहेत. बँड्राचा एक्झाम्पल उदाहरण जसे सचिनने दिला, तसाच एक उत्तराखंडमध्ये हल्द्वानीमध्ये झाला होता. हल्द्वानीमध्ये व्हॉट्सअपवर असं शेअर झाला होता की एका मस्जिदच्या इमामला पोलीस घेऊन जाते पकडले आहेत. हे खरं नव्हतं, पण त्याच्यामुळे हे एका व्हॉट्सअप मेसेजच्यामुळे खूप लोक बाहेर पडली, लॉकडाऊन फॉलो नाही केलं, लॉकडाऊनचं ते बाहेर आले. पोलिसांना त्यांना पण रोखण्यासाठी आणखीन फोर्स घ्यावी लागली. आणि हे मेसेज पण व्हॉट्सअपवर शेअर झाला की मुस्लिम लोक हल्द्वानी उत्तराखंडमध्ये लॉकडाऊन फॉलो करत नाही, त्यांना कोरोना व्हायरस अजून स्प्रेड करायचा आहे. पण खरं बातमी ही होती की व्हॉट्सअपवर एक फेक मेसेज असं होतं की हल्द्वानीच्या इमामला ते अरेस्ट करून पकडून जाणार आहे, जे खरं नव्हतं. पण कारण लोकांना चेक करायसाठी, तपास करण्यासाठी कोई व्हेरीफाईड स्रोत नव्हतं, त्यांनी सर्वांनी हे बिलीव्ह केलं, मानलं आणि ते सर्व बाहेर पडले. तर ट्रेंड्स इन स्टोरीजने तेच आमची स्ट्रेंथ आहे की जसे केसेस वाढले, फेक न्यूज पण वाढले आणि थिअरीज, नवीन थिअरीज, षडयंत्र की कोरोना कुठून आलाय, कसं आलाय, हे नेहमीचे आम्हाला मेसेज व्हॉट्सअपवर ऍटलीस्ट 2-3 मेसेजेस येतात. तर आम्ही जे 178 स्टोरीज केली त्यात आम्हाला जास्त
35% व्हिडिओज भेटले. आम्हाला व्हिडिओ भेटले व्हेरीफाय करण्यासाठी की हे व्हिडिओ खरं आहे की खोटं आहे. व्हिडिओची हे व्हिडिओ आमच्यासाठी तपासा आणि आम्हाला सांगा की खरं आहे की खोटं आहे. आम्हाला ऑडिओज भेटले. एका ऑडिओचा मी एक्झाम्पल कधी तुम्हाला देणार तर नारायण हृदयालयचे मेन डॉक्टर देवी शेट्टी यांच्या नावावर एक ऑडिओ शेअर झाला की त्यांनी सांगितलंय की कोरोनाची भीती करू नये, घाबरू नये. ते इतकं वेगाने काही होणार नाही. ते इतकं डरावणं नाही जितकं मीडिया त्याला बनवलेलं आहे. आम्ही देवी शेट्टी पर्यंत माझे कलिग्स त्यांनी रिच आउट केलं आणि आम्हाला कळलं की देवी शेट्टीने असं काही ऑडिओ केलंच नव्हतं. नंतर आहे इमेजेस अराउंड 30% आम्हाला इमेजेस भेटले जे फॅक्ट चेक करण्यासाठी आले. तेथील एक इंटरेस्टिंग म्हणून असं असेल की एक लायन, एक शेर बाहेर पडलेला होता साऊथ आफ्रिकामध्ये. पण लोकांनी हे रशियातील पुटिनचे प्लॅन्स आहे की लोकांना घाबरून घरी ठेवावे म्हणून त्यांनी रोड्सवर शेरला लायन्सला अलाउ परमिट केलं आहे, पाठवलेलं आहे. हे खरं नव्हतं. पण हे इमेज इतकं वेगाने स्प्रेड झाला की हे रशियाची तक्तिक आहे, रशियाचा प्लॅन आहे म्हणून की लोकांनी बिलीव्ह पण केला. इंडियामध्ये पण हे शेअर झालं. नंतर एक होता की ज्यावेळी कोरोना चालत होता तेव्हा क्रोशियामध्ये एक अर्थक्वेक आला होता आणि इटलीचे केसेस खूप वाढलेले होते तेव्हा. तरी लोकांनी हे क्रोशियाचे फोटोज इटलीचं नाव देऊन शेअर केले की इटलीमध्ये इटलीची सरकार कोरोना कंट्रोल करू शकत नाही म्हणून लोकांनी रस्त्यावर बेड्स ठेवले आहेत, रस्त्यावर लोक मरीज भेटले आहेत त्यांना आणि असं शेअर करून त्यांनी इटलीचं नाव दिलं. तर माझी टीमने रिव्हर्स इमेज सर्च आम्ही हे टूल वापरतात की जे इमेज आलं त्याच्या गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च आम्ही यूज करतात आणि आम्हाला तेव्हा त्यातून कळलं की लिंक्स वेगळीच आहे, लिंक्स क्रोशियातील आहे आणि म्हणून आम्ही स्टोरी लिहिली की हे क्रोशियाचे पिक्चर्स आहेत, याचा इटली सोबत काही पण संबंध नाही. कमिंग टू टेक्स्ट म्हणजे व्हॉट्सअपवर जे लांब लॉंग लेंदी मेसेजेस आम्हाला भेटले. जरी आणि हे सर्व भाषेत असतात. आम्हाला बांगलामध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, गुजरातीमध्ये, इंग्लिशमध्ये हे मेसेजेस भेटतात आणि त्यातून काही आणखीन जास्त आर अबाउट हे डॉक्टरने हे सांगितले आहेत, त्या डॉक्टरने हे सांगितलं की लसूण म्हणून उपचार होऊ शकते, अद्रक म्हणून उपचार होऊ शकते, गरम पाणीचे कोगडे केले तर आपल्या उपचार होऊ शकतात आणि तुम्ही कोरोनाची वाचवू शकतात. जास्तपणे आम्हाला हे कळलं की एका डॉक्टरांचे नाव घेतलेले आहेत पण त्यांनी कधी पण हे मेसेज पाठवलेच नाही, त्यांचं नाव खोटापणे यूज केलेलं आहे. तर आम्ही त्या डॉक्टर्स सोबत पण कॉन्टॅक्ट करतात, त्यांना विचारतात की हे कसं झालं, त्यांना काही माहिती आहे की त्यांचं नाव असं मेसेजेस मधून कुठून आलं. नंतर ICMR बाबतीत आणि श्री गंगाराम हॉस्पिटलच्या नावातील पण खूप मेसेजेस पसरलेले आहेत की त्यांनी एक लिस्ट पाठवली आहे की हे 15 वस्तू केली तर तुम्हाला कोरोना होणार नाही. त्या 15तील 5 खरं होती, 10 खोटी होती. तर लोकांना गुमराह करायचं टेक्स्ट मेसेजेस एक खूप चांगली पद्धती आलेली आहे आणि त्यांना फॅक्ट चेक करण्यात थोडी आम्हाला पण इश्यूज होत असतात कारण टेक्स्ट मेसेजेस नेहमी आर नॉट इतकं सोपं नाही जितकं इमेज की व्हिडिओला फॅक्ट चेक करायचं असते. न्यूज रिपोर्ट्स आम्हाला 3 असे वेगवेगळे न्यूज रिपोर्ट्स भेटले ज्यांनी खोटं न्यूज शेअर केलेले होते. त्यातील एक एक्झाम्पल होता की दैनिक भास्करचे न्यूज खोटे. आम्ही दैनिक भास्करला 2-3 वेळा फॅक्ट चेक केलाय. टाइम्स ऑफ इंडियाने एक स्टोरी केली होती की एक आग्रामध्ये एक वुमन आणि त्याचा हजबंड इटलीतून आले होते आणि नंतर त्याचा हजबंड पॉझिटिव्ह टेस्ट आल्यावर जी बायको आहे ती आग्र्याला पळून गेली आणि अथॉरिटीजला हेल्प करत नव्हती. आम्हाला कळलं असं काही घडलंच नव्हतं. ती आग्र्याला जाण्याच्या आधी मुंबईतील होती आणि तिथे आग्र्याला जाऊन ती स्वतःच अथॉरिटीजवर गेली की माझ्या नवऱ्याचा पॉझिटिव्ह टेस्ट आलाय, मी टेस्ट करते. आणि टेस्टचा रिझल्ट आल्यानंतर जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिथे खूप घाण होतं, बेड्स सारखे ठेवलेले नव्हते म्हणून ती परत घरी आली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्यासाठी एक चांगलं बेड दिलंय, एक क्लीन एरिया ठेवा तर मी पुन्हा येते.
पण न्यूजपेपर्स रिपोर्ट्सनी हे मिसरिपोर्ट केलंय. लोकांना ती वुमनला ती बायला खूप लोकांनी फेसबुकवर सोशल मीडियावर आलोचना केली आणि तिच्यासाठी खूप खूप खराब बातमी पण लिहिल्या. तर हे सर्कल आहे की आम्हाला कसे फेक न्यूज आढळतात. तर टॉपिक्स ऑफ फेक न्यूज जसे ओरिजिन काय, कारण काय, प्रिव्हेन्शन, त्याचे उपचार कसे करू शकतात, यावर आम्हाला खूप फेक न्यूज आढळली. षडयंत्र थिअरी, बिल गेट्सने हे पैसे दिले आहेत करोनाच्या संदर्भात की त्यांनीच हे लॅबमध्ये वुहानमध्ये क्रिएट केला आणि आता ते वॅक्सिनसाठी फंडिंग करतोय. हे पण खरं नाही. नंतर कॉन्स्पिरसी एक जॅपनीज नोबेल लॉरिएटचा पण आला होता की तसुको होन्जोने सांगितलंय की हे लॅब मधले बनलेला व्हायरस आहे, हे नैसर्गिक नाही. आम्ही तेव्हा हॉन्जोची टीमला रिच आउट केले क्योटो युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की हॉन्जोने अशी स्टेटमेंट दिलीच नाही. चायना संदर्भात आम्हाला खूप सारी फेक न्यूज आम्ही चेक केले की चायनाच्या एका जुने व्हिडिओ घेऊन त्यात नवीनच ट्विस्ट टाकून लोकांनी शेअर केले होते. गव्हर्नमेंट नोटिफिकेशन्स, खोटे गव्हर्नमेंट नोटिफिकेशन्स खूप पसरलेले होते की सरकारने हे सूचना दिली आहे की हे करा ते करा. जानेवारीमध्ये आम्हाला एक भेटलं होतं की सरकार सांगेल गरम पाणी प्या, तुम्हाला तुम्ही इथे गेले तर हे होऊ शकते म्हणून डोंट गो आउट. पण हे सरकारने दिलेच नव्हतं. युनिसेफचं एक नोटिफिकेशन बाहेर पडलेलं होतं. युनिसेफनी 6 चीज सांगितलेली आहे की हे केली तर तुम्हाला कोरोना व्हायरस होऊ शकत नाही. ते पण खोटं होतं. रिसेंटली म्हणाल तर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये व्हॉट्सअपवर एक मेसेज शेअर होत होता की आपल्याला सॅलॉन्स, शॉप्स आणि ब्युटी पार्लरला ओपन करण्याची परवानगी मिळालेली आहे. ते खोटं होतं. DGIPR च्या ट्विटरनीच ते त्यांनी ट्विट केले आणि सांगितलं की हे खोटं आहे. अजॉय मेहताचं नाव होतं त्या PDF शीटवर, पण त्यांची सही नव्हती. तर हे असली सायन्स पण आपल्याला बघितली असावी. जरी कधी PDF आली आपल्याजवळ, फक्त नाव आहे सरकारचं आणि स्टॅम्प नाही, तर हे खरं होऊ शकत नाही. आणि लोकांचे नाव खूप ते यूज करतात, पण त्यांचा स्टॅम्प कॉपी करायला, त्यांची सही कॉपी करायला इझी नसते. म्हणून एक सरकारी डॉक्युमेंट जरी सूचना खरी आहे की नाही, त्याचं श्युअर वे ऑफ फाइंडिंग इट इज की त्यांच्या नाव सोबत सही आहे की नाही. आम्हाला दुसऱ्या कंट्रीजच्या, इटलीच्या, स्पेनच्या, ब्राझीलच्या फेक न्यूज पण खूप आढळल्या. कम्युनल म्हणजे धार्मिक, हे जे तबलिगी जमात नंतर टर्न घेतलाय त्याच्यावर आम्ही खूप स्टोरीज केली आणि लॉकडाऊनवर पण आम्ही खूप स्टोरीज केली. फ्रॉम द स्टडी आम्हाला हे कळलंय की जे फॅक्ट चेक केल्यानंतर पण व्हॉट्सअपचे युनिव्हर्सिटी इतकं ह्यूज आहे की आम्ही स्टोरीज केल्यानंतर तरी पण ते जुने मेसेजेस पुन्हा लोक शेअर करतात. आम्ही जानेवारीमध्येच एक मेसेज केलेलं होतं की त्यांनी एक मेसेज फिरत होता की डेटॉलला ऑलरेडी माहित होतं की कोरोना व्हायरस येणार आहे, म्हणूनच त्यांनी ते आपले सॅनिटायझरवर कोरोना व्हायरस किलिंग बनवतात. आम्ही डेटॉलची वाद केली आणि त्यांच्याशी आम्हाला कळलं की आणि आम्हाला पण हे कळलं की कोरोना व्हायरस इज अ फॅमिली ऑफ व्हायरसेस. त्यात खूप वेगवेगळ्या छोटे वेगळे व्हायरसेस पण असतात. त्यातून SARS-CoV-2 जे कोविड-19चा व्हायरस आहे ते एक टाईप आहे. तर त्यांनी तेच सांगितलं की आमच्या जवळ SARS-CoV-2 वर हे असर होणार की नाही त्यासाठी एव्हिडन्स नाही, पण वेगवेगळ्या जुन्हा कोरोना व्हायरसवर आमचे सॅनिटायझरचा असर होत असते. तेच आम्ही म्हटले आहेत. आम्ही SARS-CoV-2 वर, कोविड-19च्या व्हायरसवर असर होण्याचा कोणी पण दावा केलेला नाही. मी जसं म्हटलेलं ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथीचा ओव्हरलॅप म्हणून पण खूप फेक न्यूज स्प्रेड होत असतात. फॉर द धार्मिक व्हिडिओज आम्हाला 2016चे 2018चे व्हिडिओज पुन्हा रिवाईव्ह झाले, ते भेटले होते. त्यात लोकांनी पाकिस्तानचे व्हिडिओज इंडियाचे म्हणून शेअर केले. लोकांनी बांगलादेशचे व्हिडिओज इंडियाचे म्हणून शेअर केले. आम्ही हे सर्व चेक केले, माझ्या टीमने चेक केले आणि आम्हाला कळलं की जे धार्मिक इश्यूज आहेत त्यावर जुने व्हिडिओज खूप वेगाने शेअर होतात. नॉट एव्हरी नोटिफिकेशन इज बाय द गव्हर्नमेंट. जसं मी सांगितलं, सही नाही तर सूचना खरंच नाही की ऍक्च्युली सरकारतून आलेली आहेत. एक चांगली गोष्ट ही झाली की आम्हाला
आणखीन लोक आता सांगतात की प्लीज हे चेक करा आमच्यासाठी, आम्हाला हे मेसेज व्हॉट्सअपवर आलाय, आम्हाला माहित नाहीये खरं आहे की खोटं आहे, आम्हाला फॉरवर्ड करण्याच्या आधी विचारायचं आहे की हे खरं आहे की खोटं नाही. जरी खरं असलं तरीच आम्ही पुन्हा फॉरवर्ड करू, जर खोटं असलं तर आम्ही ज्यांनी आम्हाला पाठवलंय त्यांना सांगू की हे खोटं आहे. तर लोक आता व्हॉट्सअपवर जे सर्व त्यांना भेटतात त्यावर इतका इझिली बिलीव्ह नाही करतात. आणि षडयंत्र सर्वांना आवडतंय. जशा पण एक षडयंत्र थिअरी, जशा पण एक कॉन्स्पिरसी थिअरी कोविडच्या बाबतीत येते, ते खूप वेगाने शेअर होत असते. त्याची आम्हाला फॅक्ट चेक करायची रिक्वेस्ट पण आता खूप वाढलेली आहे. मी आता तुम्हाला फक्त एक्झाम्पल्स देणार की आम्ही कोणती स्टोरीज केली होती आणि ती कशा केली होती. तर आता लास्ट 2 आठवड्यापासून तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअपवर एक मेसेज आलाय की थ्रॉम्बोसिस याने रक्ताचा गोठवणे हे मेजर कारण आहे कोविडच्या डेथच्या. आणि त्यातील त्यांनी इटलीचा संदर्भ दिलेला आहे, इटलीचा एक्झाम्पल दिला आहे. ते पण सांगितलं आहे की रोगाचं निदान सर्वांनी वर्ल्डवर जगातवर खोटं केलेलं आहे. हे लंग्सला फेफड्याला अफेक्ट करतच नाही, हे ब्रीदिंग इश्यू नाही आहे पण हे हार्टचा इश्यू आहे. त्यांनी असं सांगितलेलं की इटलीमधील लोकांनी व्हेंटिलेटर यूज करण्याचं बंद केलेलं आहे. तरी आम्ही डॉक्टर्सला विचारले, WHO ला विचारले, आम्हाला त्यांच्याकडून पण रिस्पॉन्सेस आले. आम्ही इटलीतील फॅक्ट चेकिंग ऑर्गनायझेशनला कॉन्टॅक्ट केलं की हे असं बर्गमन आणि इटलीमध्ये का व्हेंटिलेटर्स लोकांनी यूज करण्याचं बंद केलं आहे का. तर इटलीतून आम्हाला हे वेगळ्या फॅक्ट चेकर्सनी सांगितलं, त्यांचे इटालियन मध्ये लिहिलेले फॅक्ट चेक पीसेस आम्हाला पाठवले आणि सांगितलं की हे खरं नाही, खोटं आहे. तर हे एक एक्झाम्पल होतं. त्यासाठी आम्ही पद्धती आम्ही जी केली आम्ही डॉक्टर्सला विचारले, आम्ही पल्मोनॉलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट दोघांना विचारले, कारण फेफडा आणि हार्ट हे दोन वेगळी स्पेशालिटीज आहेत. आम्ही इटलीतील फॅक्ट चेकर्सला विचारले, आम्ही US मध्ये पण मेल टाकला, आम्ही WHO सोबत पण त्याच्याशी चर्चा केली. तरी नंतर जेव्हा आम्हाला खूप पुरवठा मिळाला की हे खोटं आहे, नंतरच आम्ही हे स्टोरी लिहिली. एक वेगळं स्टोरी होती, एक मेसेज फेब्रुवारी मार्च मध्ये खूप वेगाने शेअर झालेलं होतं की चायनीज इंटेलिजन्स ऑफिसर सांगते की कोरोना व्हायरस एक शस्त्र आहे, हे वुहान लॅब मध्ये ऍक्च्युली क्रिएट केलेला व्हायरस आहे, हे नैसर्गिक नाही. तर त्याचा टेक्स्ट घेऊन माझ्या टीमने सर्च केलंय खूप. आम्हाला 2 दिवसांनंतर आम्हाला भेटलं की ऍक्च्युली हे रेडिट जे सोशल मीडिया वेबसाईट आहे, रेडिटवर एक r/no sleep करून नावाचा एक फॉरम आहे, ज्यात काल्पनिक भयपट स्टोरीज, गोष्टी लोकांना शेअर करण्याचा ऑपॉर्च्युनिटी भेटतात. त्यातून त्याचं एक थीम असते की तुम्ही जे एक ऍक्च्युअल इव्हेंट, जे एक ऍक्च्युअल घटना झाली आहे त्यावर एक काल्पनिक टेक वरून एक गोष्टी लिहा. तर त्यात एका युजरनी हे स्टोरी लिहिलेली होती की, आणि ते लोकांनी तपास न करून अशीच शेअर केली आणि लोक बिलीव्हच करत नव्हते की हे नैसर्गिक आहे, पण एका लॅबवरच झालंय. पण हे होतं एक रेडिटचं आर्टिकल. नंतर आहे व्हिडिओ शोईंग की 3 व्हिडिओ आलेले होते की चायनीज पोलीस कोरोना व्हायरसच्या पेशंट्सला मारून टाकतात. त्यात गनशॉट्सचे आवाज होते, त्यात ते पोलीस लोकांना खेचून घेत आहेत असे व्हिडिओज होते. पण आम्हाला हे कळलं की त्याचा कोरोनाशी संबंधच नव्हता. हे व्हिडिओज ऍक्च्युली वेगवेगळ्या दुसऱ्या टॉपिक्सचे होते, विषयावर होते, जे लोकांनी कंबाईन करून शेअर केले. आम्ही त्यासाठी आमच्या मॅन्डरिन सोर्सेसला कॉन्टॅक्ट केले. आम्ही WeChatवर स्वतःची प्रोफाईल्स बनवली आणि जे मॅन्डरिन टीचर्स मुंबईमध्ये आहेत त्यांची पण हेल्प घेतली की आम्हाला हेल्प करू शकतात. इंडियामध्ये मॅन्डरिन लोक जे स्पीक करतात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि जे टेक्स्ट आहे, जे व्हॉइसेस आहेत ते ट्रान्सलेट केले. त्या स्क्रीन मध्ये जे पहिला फोटो आहे ते ऍक्च्युली पोलीस एक कुत्र्याला ज्याला रेबीज झालेली त्याला पकडायला आले होते त्याचा व्हिडिओ आहे. हे जे सेकंड आहे त्यात नर्सेस कोरोनाच्या पेशंटला मदत करतात आणि हे जे व्हिडिओ आहे ते Jan 25 ला केलेला होता, जे चायनीज लुनार न्यू इयर असते. तर ते गनशॉटचे आवाज अँप्लिफाय केले आहे, ते ऍक्च्युली फटाक्यांचे आवाज होते जे त्यांनी गनशॉट म्हणून शेअर केलेले होते.
आणि जे तिसरा व्हिडिओ आहे ते ऍक्च्युअली एका ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झालेला होता, म्हणून पोलीस त्याची चाचणी करत होती, त्याचा व्हिडिओ आहे, पण ते कोरोनाच्या संबंधित शेअर केलेला होता. लास्ट वीकच असं एक फेक न्यूज क्लिपिंग पसरलेली होती की RSS चीफ मोहन भागवतने सांगितलंय की कोविडमुळे त्यांच्या आस्था शेक झालेली आहे, त्यांना आता काही पण वर बिलीफ होत नाही. आम्ही हे चेक केलंय, मोहन भागवतनी असं काही सांगितलेलं नव्हतं. RSSच्या लोकांनी ट्विटरवर ट्विट पण केलं की हे त्यांची स्टेटमेंट नाही. आणि आम्हाला हे पण कळलं की जे पेपरच्या क्लिपिंग म्हणून जे शेअर केलेलं आहे ऍक्च्युली त्यांची लिहिण्याची पद्धती आणि जे हे क्लिपिंगची पद्धती आहे ते खूप वेगळी आहे. तर एडिटिंग मध्ये एक्स्ट्रा स्पेसेस ठेवलेली होती, स्पेलिंग एरर्स भेटलेले आम्हाला आर्टिकल मध्ये, तरी आम्हाला कळलं की हे खोटं आहे, खरं नाही. दारूमुळे करोना व्हायरस प्रिव्हेंट होऊ शकते. सामनाचा हिंदी एडिटोरियल मध्ये हे न्यूज आलेली होती. त्यांनी बेसिकली एक WHO ने सांगितलेलं होतं की दारू जे आपल्या सॅनिटायझर मध्ये आहेत ते आपल्यासाठी चांगलं आहे, त्यामुळे करोना व्हायरसचे जंतू मरतात. पण सामनाने ही एका फाइंडिंगला एक्सपॅन्ड करून एलॅबोरेट करून मोठं करून असं शेअर केला की एक पेग अल्कोहॉलमुळे पण करोना व्हायरस वाचू शकतात. हे खरं नव्हतं आणि म्हणून हे एक न्यूज रिपोर्टची मिसइन्फॉर्मेशनची उदाहरण आहे. आणि एका कम्युनलच्या मुळे एका इंदोरमध्ये अशा व्हिडिओ पसरलेला होता की करन्सी नोट्स पैसे मुस्लिम्सनी रस्त्यावर टाकले आहेत, म्हणून त्यातून करोना व्हायरस स्प्रेड होऊ शकते. हे तबलिगी जमातच्या नंतर आला होता. आम्ही 2 फॅक्ट चेक केले यात की का पैशातून करोना व्हायरस स्प्रेड होऊ शकते. आम्ही WHO चर्चा केली, त्यांनी सांगितलं की त्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आणि हे जे व्हिडिओ होता ऍक्च्युली एका माणसाचा जे स्कूटरवर पेट्रोल भरायला जात होता त्याच्या पॉकेटून पैसे पडले होते, त्याचा व्हिडिओ होता. इट वॉज नॉट रिलेटेड टू मुस्लिम्स, त्याचा मुस्लिम्सशी काही पण संबंध नव्हता, पण लोकांनी हे स्पिन या स्टोरीला पण दिली. मार्च मधील WHOने 49 दिवसाचं लॉकडाऊन प्रोटोकॉल दिला आहे, अशी एक स्टोरी आली की WHO ने सांगितलंय की जरी 49 दिवससाठी इंडियाने लॉकडाऊन ठेवलं तर करोना व्हायरसचे केसेस वाढणार नाही. हे ऍक्च्युली WHOची स्टेटमेंट नव्हती. केम्ब्रिज मधून एक प्रिडिक्टिव्ह स्टडी केलेली होती की जरी असं केलं तर चान्सेस आहे का नाही, आणि त्यांनी वयापासून हे स्टोरीज केलेली होती की लोकांचं वय काय, लोक वयापासून कोरोना व्हायरस होण्याचे चान्सेस काय, हे तसली स्टोरी होती. आणि एक लास्ट वीकच एक न्यूज पसरलेली होती की लॉकडाऊनमुळे 5,000चा फंड गव्हर्नमेंट देणार आहे. ते पण खरं नव्हतं, ते खोटं होतं. त्याची जी लिंक आहे ती आम्ही जेव्हा सर्च केली तर त्या एक व्हायरसच्या वेबसाईट सोबत लिंक करत होती आणि त्यामुळे लोकांची माहिती त्या डेटाबेस मध्ये कलेक्ट होत होती. टूल्स फॉर फॅक्ट चेकिंग, आता सचिनने जसं सांगितलं त्यामुळे मी फक्त ऍड करणार आहे की गुगल ट्रेंड्स अँड कीवर्ड, जरी तुम्हाला जे मेसेज भेटलंय तुम्ही तसंच ते सर्च केला गुगलवर तर तुम्हाला कळेल की ते खरं आहे की खोटं आहे. सोशल मीडियावर ट्विटरमध्ये तुम्ही जर ऍज अ सेट इंडस्ट्री व्हॉइसेस, जरी तुम्ही ट्विटरवर जे गव्हर्नमेंट पॉलिटिशियन्स आहे, BMC आहेत, त्यांना जर फॉलो केलं तर तुम्हाला कळेल की काय खरं आहे काय खोटं आहे. MyBMC @MyBMC खूप चांगलं काम करत आहेत. ते नेहमी करोना व्हायरसची अपडेट्स करत आहात. MOHFW आहे, PIB इंडिया आहे. हे सर्व खरं सोर्सेस आहे टू नो की गव्हर्नमेंटने काही सूचना दिली आहे की नाही. WHO, FDA, CDC जसे सचिनने सांगितले आर सोर्सेस की करोना व्हायरसच्या रिसर्च जगात कसं होत असते. सायन्स मेडिकल जर्नल्स जसे की नेचर आहेत, IGM आहेत, ते वेगवेगळ्या सायन्स मेडिकल जर्नल्सवर रिसर्च पीसेस निघतात. बेस्ट उदाहरण आहे द लँडसेटवर नेहमीचे अपडेट्स निघतात आणि पब्लिश होतात. त्यामुळे जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल काय खरं आहे काय खोटं आहे. रिव्हर्स इमेजेस सर्चेस, एक इमेज आला त्याचं रिव्हर्स इमेज सर्च गुगल इमेजेस मध्ये हे ऑप्शन आहे, तरी तुम्ही केला तर तुम्हाला लिंक्स भेटेल की कोणत्या रिसेंट आहे, कोणत्या जुन्यात आहे, काय खरं आहे काय खोटं आहे.
गुगल मॅप्स करून जिओ लोकेशन करून आम्ही करतात की एक व्हिडिओ कुठून पसरलेला आहे, जरी पाकिस्तानचा आहे की इंडियाचा आहे, मुंबईचा आहे, औरंगाबादचा आहे, तसे आम्ही करतात. आणि इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग वेबसाईट त्यासाठी आम्ही या कोरोना व्हायरसच्या पिरियडमध्ये आम्ही स्पेन, इटली, इंडोनेशिया, तायवान आणि जपान आणि केनिया 6 कंट्रीजच्या वेगवेगळ्या फॅक्ट चेकिंग ऑर्गनायझेशन्सशी कोलॅबोरेट केलं आहे की तिथे जरी काही फेक न्यूज पसरलं आहे तर त्याची व्हेरॅसिटी स्थापित करायला ते आम्हाला मदत करतात. माझी मराठीत भूलचूक होत असली तर प्लीज मला अपॉलोजाइज. आज पर मला माफ करा, हे माझी मातृभाषा नाही, बट आय ट्राईड टू एक्सप्लेन इट ॲज मच एज आय कुड. सुरभी, आय सेंड इट ओव्हर टू यू. थैंक यू शाची. आई थिंक आपने हमारे दर्शकों को बहुत सारे एग्जांपल्स बताए जो आपकी टीम आए दिन कोरोना को लेके फैक्ट चेक करती है, उनको एक यू गिव देम अ स्नीक पीक इनटू जो प्रोसेस आप लोग फॉलो करते हैं. एंड आई एम श्योर हमारी कोशिश है इस सेशन के थ्रू कि हम ये सॉर्ट ऑफ इस डिस्कशन की शुरुआत करें, सब लोग ये बात जाने कि कैसे वो लोग भी कर सकते हैं. एंड आई एम श्योर आप मेरे साथ अग्री करोगे कि ये रियली रॉकेट साइंस नहीं है. आप और आपके जैसे और बहुत सारे फैक्ट चेकर्स हैं जो अभी ये काम ऑलरेडी न्यूज़पेपर्स वेरीफाई करके ऑथेंटिकेट करके रखते हैं. फैक्ट चेकर्स भी एग्रेसिवली ये सारी इंफॉर्मेशन को वेरीफाई और फैक्ट चेक करते हैं. तो इस सेशन के थ्रू जो आपने कुछ टिप्स शेयर की, मैं उम्मीद करती हूँ कि जितने भी पार्टिसिपेंट्स हमारे साथ जुड़ रहे हैं, आज जब वो वापस जाएंगे दे विल बी एबल टू बेटर असेस दिस इंफॉर्मेशन. वो और थोड़ा सोच के समझ के फिर उस इंफॉर्मेशन को शेयर करेंगे. और अब मैं हमारे पास बहुत सारे क्वेश्चंस आ रखे हैं आपकी ही लास्ट स्लाइड से. इफ आई मे टेक ऑफ फ्रॉम देयर, कुछ लोग जानना चाह रहे हैं कि वीडियो स्पेसिफिकली कैसे फैक्ट चेक कर सकते हैं. एंड ऑल्सो कुछ का ये कहना है कि एज जर्नलिस्ट आप लोगों के पास शायद बहुत सारे सोर्सेज होते हैं या टूल्स होते हैं, बट एज So for videos, basically there are no special tools for video. Photos घेतात, we take pictures from, we take snippets from the videos that we get. आणि आम्ही Yandex, Yandex आणि Google रिव्हर्स इमेज सर्च पर इमेजेस पण टाकतात. आणि तेव्हा त्याच्या लिंक्स पण निघतात. ॲज राजरत्न अंबोरे मॅम हॅज राईटली सेड, सर्वांजवळ हे टाइम नसते, तर त्यामुळे फॅक्ट चेकिंग ऑर्गनायझेशन्स आमच्या ते हेल्प करू शकतात. पण जरी तुमच्या जवळ टाइम आहे तरी ट्विटर चेक करा. तरी हे फक्त गुगल रिव्हर्स इमेज सर्च टेक्स लेस दॅन 2 मिनिट्स. जे इमेज आला तुम्ही रिव्हर्स इमेज सर्चवर टाकलंय तर ते वेगाने रिझल्ट पण देतात. तर लांबी पद्धती न करून, लॉंग प्रोसेस ना करून गुगल रिव्हर्स इमेज सर्च इज अ गुड ऑप्शन. Yandex इज अ गुड ऑप्शन. व्हिडिओसाठी आम्ही युट्यूबवर कीवर्ड्स टाकतात आणि जरी तुम्हाला ऑप्शन्स भेटतात की हे खरं आहे की खोटं आहे. इट्स अ लॉंग लिस्ट, इट्स अ लॉंग प्रोसेस. व्हिडिओसाठी वी ऑल्सो फेस इश्यूज and that is why it takes longer to verify videos than it takes to verify images or text, because we don't have an immediate reverse image or reverse video checking tool. So we rely on sources, we rely on indicators in videos, like if there are any locations, we zoom into the videos, catch them, locate them, and then find out. That is what the maps example I was talking about. If there is a shop, we zoom on the shop's location, try to find them on maps, and then realize की हे कुठल्या लोकेशनचं आहे, खरं आहे की खोटं आहे, आताचं आहे की जुनं आहे. So Google Maps and Google Lens now. Google Lens is a new tool which Google Photos has shared. That catches images and that catches text on pictures and videos. Or if you take a screenshot of a video and check it on Lens, it catches the text and that can be used and help you as well. All right, Like yes, thank you Shachi. Yeah. I think आपने ये जो प्रोसेस और टूल्स बताए जो आप लोग एज फैक्ट चेकर्स यूज करते हैं. मैं देखती हूँ शायद हमारे यहाँ पे एक साथी हैं, उन्होंने ये भी लिखा, राजरत्ना अंबोरे, उन्होंने बोला कि शायद एज अ कॉमन सिटीजन कई बार आम जनता के पास उतना समय नहीं होता है. तो उन केस में इफ आई मे आल्सो बट इन हियर, जो आपने और सचिन ने बात करी शुरू में कि बहुत सारी ऑर्गेनाइजेशंस ऐसी हैं जो ऑलरेडी ऐसी अफवाहें जो बहुत ज्यादा वायरल हो रही हैं उनको फैक्ट चेक कर चुकी होती हैं. तो अगर आप एक सिंपल सर्च भी उससे बाहर आके करने की कोशिश करें,
ब्रीफली उसको बस डिस्क्राइब करते हुए आपको जो भी दिख रहा है, तो बहुत सारे न्यूज ऑर्गेनाइजेशंस और फैक्ट चेकर्स के फैक्ट चेक्स आपको ऑलरेडी मिल जाएंगे। एंड वाइल अगेन ऑफ कोर्स, जैसे सचिन ने बात करी थी कि आप सोर्स ढूंढ सकते हैं, क्या ये जो आपके पास आ रहा है वो एक्चुअली उस सोर्स के क्रेडिबल, जो भी वो प्लेटफॉर्म पे, उनकी वेबसाइट पे या उनके ट्विटर हैंडल पे, या क्या उनके किसी प्रवक्ता ने ये बोला है, तो ये सब चेक कर सकते हैं। आई मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन। हमारा नेक्स्ट क्वेश्चन सचिन, कुछ लोग आपसे जानना चाहते हैं, डॉक्टर निशा परवार है, ऑल्सो महेश है, कुछ मिलता जुलता क्वेश्चन है, इसलिए मैं इकट्ठे चाहूंगी आप एक्सेस करें। सो डॉक्टर निशा परवार जानना चाहती हैं कि मिस इन्फॉर्मेशन के लिए हमें किसको रिस्पॉन्सिबल समझना चाहिए, इज इट मीडिया हाउसेज या सिटीजन्स? और इसके रहते ही महेश ने एक और इसमें रिलेटेड सवाल पूछा है कि ब्रेकिंग न्यूज के चलते कई बार देखा गया है कि कई बार ऑफन गलत खबर न्यूज ऑर्गेनाइजेशंस भी शेयर कर देती हैं। तो इसके बारे में आपको क्या कहना है कि किस तरह आम जनता को इस चीज को डायजेस्ट करना चाहिए? थँक्यू सुरभी. मी दुसरा प्रश्न आधी घेतो. म्हणजे कुठल्या ब्रेकिंग न्यूजच्या नादी लागून मीडिया आउटलेट्स हे खूप वेळा खोटी बातमी पसरवतात. हे एक ॲलिगेशन आहे, हे सत्य आहे त्याच्यात. तर दुसरा, वेगवेगळ्या मीडिया ऑर्गनायझेशन्सचे पॉलिसीज असतात. तर आमच्या न्यूज ऑर्गनायझेशनची पॉलिसी अशी आहे की जेव्हापर्यंत आम्ही ते व्हेरीफाय, म्हणजे आपले रिपोर्टर्स किंवा आपले रिपोर्टर्स सोर्सेस कडून आणि ऑफिशियल सोर्सेस कडून व्हेरीफाय नाही करत, तोपर्यंत आम्ही ते ट्विटरवर किंवा आपल्या वेबसाईटवर किंवा आपल्या वृत्तपत्रात ते टाकत नाही, म्हणजे ते छापत नाही. आणि ते कारण काय की एकदा छापल्यानंतर ते आपण परत घेऊ शकत नाही. एकदा छापलं किंवा एकदा ते आलं आणि त्याच्यानंतर ते आपण मागे जाऊ शकत नाही त्याच्याबद्दल. तर त्याच्यामुळे आम्ही म्हणजे न्यूजरूम मध्ये बसून कमीत कमी 5 किंवा 6 वेगवेगळे सोर्सेस बघतो की हे सत्य आहे की नाही. आणि जर आम्हाला वाटलं की हे सोर्सेस पण ह्याच्यात वेगवेगळे व्ह्यूज देत आहेत, एक म्हणतो की हे खरं आहे, दुसरं म्हणतो की हे खरं नाहीये, तर आम्ही ते न्यूज चालवत नाही. तुम्ही जे सांगितलं की एक बीट रिपोर्टर आहे, तिच्यावर किंवा त्याच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी, उत्तरदायित्व असतं की आपण जे लिहितो ते 100% व्हेरीफाईड असतं. माझ्या न्यूजरूम मध्ये एक क्लिअर कट रूल आहे की जर एक सायंटिफिक स्टोरी असली तर त्याला एक इंडिपेंडेंट कॉमेंट, म्हणजे इंडिपेंडेंट एक्सपर्टची कॉमेंट असायलाच हवी. कारण जर ती इंडिपेंडेंट कॉमेंट नसली, देन वी आर प्रेझेंटिंग ओनली वन पॉईंट ऑफ व्ह्यू. जर आपण कोर्टात गेलो आणि जर आम्ही सांगितलं की हे माझं पॉईंट ऑफ व्ह्यू आणि जजने फक्त माझंच ऐकलं किंवा ते दुसऱ्या माणसाचं ऐकलं नाही, तर ते चुकीचं आहे. सो सेम प्रिन्सिपल अप्लाइज हिअर की आपण जेव्हा कुठलीही स्टोरी करतो, म्हणजे हेल्थ रिपोर्टिंग असो किंवा पॉलिटिकल रिपोर्टिंग असो, काही असो, आणि ह्या जागतिक महामारीमुळे काय झालंय की इतके सारे इन्फॉर्मेशन सोर्सेस आमच्या डोक्यावर आले आहेत की ते सेपरेट करणं एक डिफिकल्ट झालं. फक्त सिटीजन्सना नाही, पण रिपोर्टर्सना सुद्धा. आता ते कुठल्याही इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आलं आणि त्यांना कळलं की हे चुकीचं आहे, तर ते कसं सांगणार की हे चुकीचं? म्हणजे त्यांचं जे उत्तरदायित्व आहे हे पाठकांशी आहे, म्हणजे रीडर्सशी आहे आधी, आणि त्याच्यानंतर सगळं. सो इफ दे आर युझिंग देअर बायलाईन, आय थिंक इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी टू verify whether that information is correct or not, whether that information has been independently verified or not. All right, thanks Sachin for also pitching in. आपने भी वहाँ पे बताया, और जैसे साची ने बोला कि कई बार साइंस को लेके कुछ चीजें वेरीफाई करना थोड़ा मुश्किल हो जाता है, तो शायद हमारी ऑडियंस के लिए जरूरी है कि वो रिलायबल सोर्सेज पे जाके, हम नहीं बोल रहे कि वो सारा वही प्रोसेस जो टायरसम और कई बार लेंदी होता है उनको करने की जरूरत है, बट अपने रिलायबल हेल्थ इन्फॉर्मेशन सोर्सेज पे जरूर जाइए, देखिए वो क्या बोल रहे हैं. दैट्स द बेस्ट बेट आई थिंक एट दिस टाइम. आई विल टेक वन लास्ट क्वेश्चन. आई नो वी आर ओवर टाइम, बट आई ऑल्सो नो दैट कुछ लोग चाहेंगे कि उनके क्वेश्चन के जवाब जरूर उनको मिले. दिस इज अबाउट ऑटोमेटेड फैक्ट चेकिंग. तो हमसे किसी ने पूछा है कि द मैकेनिज्म टू इंट्रोड्यूस ऑटोमेटेड मेथड टू डिबंक फॉरवर्ड्स. तो क्या सचिन, आप और शची, मैं चाहूंगी एक एक करके अगर आप दोनों इनफैक्ट इसके बारे में बताएं, कहाँ तक ये सोच सही है कि विल वी रीच दैट पॉइंट कि सिर्फ ऑटोमेशन से सारा कुछ सही पता चल जाएगा. हम एक स्टोरी देखेंगे या पुश करेंगे और उसका जवाब पता चल जाएगा कि वो सही है या नहीं है, या हम सबको जरूरत है साथ में ये भी जो हम एफर्ट कर रहे हैं थोड़ी और बेटर कॉन्शियसनेस की. So where do you see that playing in all of this? Surabhi, firstly, there is a lot of talk about artificial intelligence and how automated fact checking should be part of a mechanism in a newspaper or news outlet. मला काय वाटतं की मैं मराठी में बोलूंगा क्योंकि ये मराठी ऑडियंस है.
मला काय वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक टूल आहे जे आपण वापरू शकतो. ये जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस है वो टूल है जो हम इस्तेमाल कर सकते हैं, लेकिन उसके ऊपर सारा रिलाय करणं म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहणं हे मला वाटतं चुकीचंच नसेल, पण त्याच्यामुळे ते धोकादायक पण आहे. कारण मी माझं एक एक्झाम्पल दिलं तर बँड्रा स्टेशनमध्ये काय झालं ते. आता बँड्रा स्टेशनमध्ये जर आपण अल्गोरिदम आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम वापरलं असेल तर आपण फक्त त्या न्यूजमध्ये जाऊन आपल्याला खाली एक डिस्क्लेमर टाकावं लागेल की असं 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 आहे आणि तिकडे लोक आली होती, पण त्याच्यात जे संदर्भ आहे किंवा ते व्हॉट वी कॉल इन इंग्लिश इज कॉन्टेक्स्ट, इन व्हॉट कॉन्टेक्स्ट डिड दोज पीपल कम देअर, why did so many people land up at one place, what was the reason that these people land up at that one place, what was the source of the information. Until we find out and go to the root of all of this, and this can happen only when we use टेक्नॉलॉजिकल टूल्स बट विथ ह्युमन इंटरव्हेन्शन. आतापर्यंत असं आपलं टेक्नॉलॉजी अशी वाढली नाहीये की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे ऍक्च्युली ह्युमन इंटेलिजन्स आहे. बहुतेक 200-300 वर्षात होईल किंवा 50 वर्षात होईल हे मला माहित नाही, पण आतापर्यंत जे आपल्याकडे आहे ते टूल्स आपण वापरून ते ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणजे आपण माणसाला तिकडे जागेवर पाठवूनच आपण करू शकतो. कारण जे संदर्भ आहे, ज्या संदर्भात ते हे सगळं घडतंय ते आपल्याला कळल्याशिवाय आपण ते पुढे तुम्हाला ते दाखवू शकत नाही. सो अंटिल आय अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट, हाऊ कॅन आय रिले दॅट कॉन्टेक्स्ट टू माय रीडर्स. सो विच इज वाय आय थिंक ह्युमन इंटरव्हेन्शन इज नीडेड in some form or the other, whereas but there are certain things where we can easily debunk that those things that are already established. For example, काही 1975 मध्ये किंवा 1980 मध्ये 1980 मध्ये काहीतरी पॉलिटिकल काहीतरी घडलं असेल आणि ते चुकीचं आता सांगतायत लोक, ते आपण अल्गोरिदम वापरून ते आपण ऑटोमेटेड फॅक्ट चेकिंग पण करू शकतो. पण जर काल घडलेली गोष्ट तुम्ही आज जर ऑटोमेटेड फॅक्ट चेकिंग करून काहीतरी त्याला सांगत असाल तर मला वाटतं हे चुकीचं आहे आणि त्याच्याने अजून धोका होऊ शकतो. शाची, क्या आप इस पे भी कमेंट करना चाहेंगे? Yes, मी सचिन सोबत सहमत आहे. ऑटोमेटेड is an easy tool. It will lighten our works, but also जरी कोड मध्ये जरी काही पण चूक झाली तर something true can become something false. एक मॅन्युअल पर्सन टू होल्ड इट, टू अंडरस्टँड इट बिकम्स इम्पॉर्टंट. कारण जितकं पण कम्प्युटर्स आपण सांगतात फास्ट आहेत, चांगले आहेत अँड एव्हरीथिंग, ऍट द एंड ऑफ द डे ह्युमन इंटरफेरन्स बिकम्स नेसेसरी. कारण आपल्या जवळ एक वी हॅव द माइंड टू डिसाइड व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. ऑटोमेटेड केला त्यात कोडमध्ये चूक झाली तर इट कुड कम्प्लिटली टर्न. राइट, थैंक्स साची. आई थिंक आई एम श्योर इस बात का जिस्ट जरूर हम सबको ये समझना चाहिए कि अगर इंफॉर्मेशन जो हम सबको चाहिए, अगर वो इफ इट्स द एयर वी ब्रीथ, वो हवा है जो हम सांस लेते हैं, फैक्ट चेकिंग जो आप सब लोग कर रहे हैं वो रियली एक एंटीबायोटिक है, हम लोग पता कर सकते हैं. बट ये जो पूरी एक्सरसाइज है जिसमें हम कर रहे हैं कि सारे कॉन्शियसली बेटर एनालाइज करें, रियली दैट्स द लॉन्ग टर्म वैक्सीन. हम सब ये बात समझे कि अभी हम उस स्थिति में नहीं है कि एक ब्लैक एंड व्हाइट आंसर हमें कहीं से मिल जाए. तो हम सबको अपनी अपनी कैपेसिटी में, आप लोग कर रहे हैं, न्यूज ऑर्गेनाइजेशंस बहुत एक्टिवली कर रही हैं. सो एज कंज्यूमर्स ऑल्सो आई थिंक हम लोग को थोड़ा और अवेयर होने की जरूरत है. जब हम एक्सेस करें, अपने आप कंज्यूम करें, और स्पेशली जब आप आपस में अपने साथियों को शेयर करें. ऑन दैट नोट आई वुड लाइक टू थैंक हमारे सब स्पीकर्स का मैं धन्यवाद करना चाहूंगी. आप सबने समय निकाला इस समय पे जब आप लोग सब बहुत बिजी हैं, मैं जानती हूँ. और हमारी ऑडियंस का जिन्होंने हमें ज्वाइन किया, काफियों का जिन्होंने अपनी फैमिली, परिवार और दोस्त भी हमारे साथ जुड़े. शाची, सचिन, सैयद, सुरभि, शिवाली, डेटा रीड्स की टीम, बूम लाइव NHT में आप सबका धन्यवाद करना चाहती हूँ कि आपने ये चर्चा शुरू करने में हमारी मदद करी हमारी ऑडियंस के साथ. और होप करती हूँ कि इस लर्निंग जर्नी में हम साथ जुड़े रहेंगे और बहुत सारे ऐसे प्रोग्राम करेंगे. थैंक यू वेरी मच. थैंक यू एवरीवन.